येस सर. देव्हारे सरांना नमस्कार. गीता मॅडमना नमस्कार. कुबल मॅडमना नमस्कार. उपस्थित मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण सरांकडून अगस्ती नाडी ज्योतिषशास्त्र याविषयी जाणून घेणार आहोत. नाडी हा अतिशय प्राचीन विषय आहे. नाडीशास्त्र हे ज्योतिषशास्त्रातील सर्वात तपशीलवार व अचूक अशी पद्धत आहे. या शास्त्रामध्ये तत्वांचा विचार फार महत्वाचा आहे. व्यक्तीची ऊर्जा कोणत्या दिशेला प्रवाहित होईल याचा अंदाज आपण या तत्वांवरनं बांधू शकतो. तसेच ग्रहाचा जास्ती अंशावरचा ग्रह याच्यावरनं आपण यामध्ये फलिताचा विचार करणार आहोत. तर याविषयी आपण सरांकडून जाणून घेऊयात. मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. नमस्ते मॅडम. नमस्ते. धन्यवाद. धन्यवाद. त्रिवार धन्यवाद. थँक्यू सर. बरं, ठीक आहे. आता एक सविता नावाचं कोणतरी आलेलं आहे. जरा काढा बाहेर, नाही तर कोणाचं हो विचार, सर. नाही हो तर सर. बाहेर काढा. सर मी आहे कोण? राजपूत. अरे बाबा, चलो ठीक आहे. ओके. धन्यवाद तुम्ही ओके आल्याबद्दल. सर. कसं आहे, मागच्या रांगेत कोण उभं असतं ना, ते लगेच आम्हाला दिसतं. असं आहे. मग ठीक आहे. नमस्कार. आता कुलकर्णी मॅडमनी स्वागत केले, तर पहिल्यांदा त्यांचं स्वागत करतो. चव्हाण मॅडमचं स्वागत आहे. कुबल मॅडमचं स्वागत आहे. हळदणकर मॅडमचं स्वागत आहे. दळवी साहेबांचं स्वागत आहे. देशमुख मॅडमचं स्वागत आहे. इत्यादी सर्व कुलकर्णी आणि मान्यवरांचं हार्दिक स्वागत. तर आज आपण नाडीशास्त्राचं, गेल्या वेळेला आपण 2 व्याख्याने जी आहेत, तर ती आपण, त्याला आपण म्हणतो व्याकरण, या संदर्भात घेतली होती. आजपासून आपण फलित कसं करायचं यावरती जास्तीत जास्त भर दिला जाईल. एक पत्रिका आहे, ती व्यवस्थित समजून घ्या. त्याच्यामध्ये कुठल्या तत्वाशी निगडीत असणारे ग्रह जातकाच्या जीवनामध्ये कशा तऱ्हेचा फलादेश देतील. मी ग्रामरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं वक्री ग्रहाचं महत्व, त्याच्या समोरून मार्गी ग्रह जाणार आहे का, किंवा मध्यावरती असणारा ग्रह पुढच्या ग्रहावरती काय अवलंबून असतो, कसा अवलंबून असतो. आणि जस्ट आलेला ग्रह हा कमी अंशाचा असेल, जरी तो पूर्वी आला असेल आणि त्याला ओलांडून पुढे गेलेला एखादा ग्रह हा त्याच्यापेक्षाही जीवनामध्ये चांगली गाईडलाईन देतो आणि भाग्य ठरवतो. अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो आपण विचार केलेला आहे. तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपल्याला विषयाला आरंभ करूया. पहिल्यांदा मॅडम तारीख लावतील. तारीख लावल्यानंतर त्याच्यानंतर आपण पत्रिका मांडू. पत्रिका मांडल्यानंतर स्पष्टग्रह आहेत, ते स्पष्टग्रह तुम्हाला तारीख एकदा तुम्ही ऍस्ट्रोस्टेज मध्ये टाकले की तुम्हाला पत्रिका आणि संपूर्ण स्पष्टग्रहाची इत्यादी माहिती जी आहे ती तुम्हाला मिळेल. तरी सुद्धा साधारणतः नियम असा आहे की पत्रिकेचा चौकोन मांडून ठेवा. तारीख तुम्ही सहज लिहू शकता, स्थळ लिहू शकता, पण स्पष्टग्रह जे आहेत ते कालांतराने तुमच्या नजरेस येतील आणि तसे तसे ते मांडा. इथून जे स्पष्टग्रह आहेत, हे स्पष्टग्रह रवीपासून शनीपर्यंतच धरायचे असतात. राहू केतूचा याच्यामध्ये संबंध नाही आहे. तर अगस्ती नाडी आमच्या गुरुजींना वंदन करतो आणि तुम्हाला शिकवायला प्रारंभ करतो. तर त्या ठिकाणी मॅडम तुम्ही पहिल्यांदा तारीख लावा. लावली आहे सर. हा, 24 फेब्रुवारी 1993 हा दिनांक आहे. हा, दुपारी 2:29 जन्म आहे. जातक पुरुष आहे आणि कल्याण. येस. येस मॅडम. आता हे नोंद केली का सगळ्यांनी? बघा, 24/2/1993 दुपारी 2:29 कल्याण, मुंबई, कल्याण महाराष्ट्र. आता पत्रिका लावा मॅडम. लावते. बघा, ही पत्रिका जी आहे ही मिथुन लग्नाची पत्रिका आहे. आता मिथुन लग्नाची पत्रिका असल्यानंतर आपल्याला वायू तत्वाचं लग्न, तर वायू तत्वामध्ये मंगळ, बुध, सूर्य
ह्या 3 ग्रहांचा तिथे आपल्याला जे ग्रह उपस्थित आहेत ते वायू तत्वामध्ये मंगळ, सूर्य, बुध हे 3 ग्रह उपलब्ध आहेत. सूर्य भाग्यस्थानामध्ये आहे, बुध भाग्यस्थानामध्ये आहे, लग्न स्थानामध्ये मंगळ आहे. आता वायू तत्व हे बलवान झालेलं आहे का नाही, कारण का 3 ग्रह आहेत. 7 ग्रहांपैकी 3 ग्रह होय. वायू तत्वामध्ये आहेत. जलतत्वामध्ये किती ग्रह आहेत हे शोधायचे. तर जलतत्वामध्ये शुक्र आणि चंद्र हे 2 ग्रह आहेत आणि बाकी मला खाली दिसत नाही. वृश्चिकेमध्ये ग्रह आहे का मॅडम? नाही, वृश्चिकेतला तो राहू नाही आपण धरत ना. नाही. चंद्र आणि नाही. शुक्र आहे. बर. आणि अग्नितत्वात कोणी नाहीये. 2, हं. 6, 10 म्हणजे पृथ्वी तत्वात 2 आहेत, गुरु आणि शनी. आणि हा. 7, 11 म्हणजे वायू तत्वात सूर्य, बुध आणि मंगळ. लग्न नाही ना धरायचं. नाही, लग्न झालं तरी चालेल, पण हा लग्न हा अंश इम्पॉर्टंट आहे. हा हा. बर. बर, आता राहिला भाग असा की गुरु हा पृथ्वी तत्वामध्ये आहे आणि पृथ्वी तत्वामध्ये कुठला ग्रह आहे? मकरेला आहे का कोण? हे बघ, गुरु आणि शनी आहे सर. बर. हा शनी मकरेला आहे, गुरु मकर कन्येला आहे. हा, बरोबर आहे. बरोबर आहे. होय होय. 2 ग्रह झाले. हम्म. 3 ग्रह वायू तत्वात, 2 आणि 3 5 झाले हा. आणि 2 ग्रह जलतत्वामध्ये 7 ग्रह झाले. बरोबर आहे. आता इथे अग्नितत्वामध्ये एकही ग्रह नाही आहे. याचा अर्थ आपल्याला अग्नितत्वामध्ये ग्रह असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि अग्नितत्वामध्ये असलेला ग्रह हा आवश्यक का आहे? पण जेव्हा आपलं शरीर जेव्हा जन्माला येतं, जन्म घेतो आपण, त्यावेळेला त्याच्याशी तेजाचा संबंध येतो. जी एनर्जी आहे, तर ती एनर्जी अगस्ती ऋषींनी काय सांगितलेलं आहे की तुम्हाला मिळणारी जी ऊर्जा आहे, तर ती ऊर्जा कोणत्या राशीतून प्राप्त होईल. तर ती रास कोणती आहे? तर 1, 5, 9. म्हणजे त्याला त्यांनी 1, 5, 9 ह्या राशींमध्ये तिथे समावेश केलेला आहे. आता त्या ह्याच्यामध्ये ऊर्जा कमी असेल तर काय मनुष्य अपयशी किंवा भाग्यशाली नाही, भाग्यहीन असं नाही. पण त्याची जी काही डॉमिनेटिंग पॉवर किंवा डिफेन्सिव्ह पॉवर असते ती फार कमी असते. कधी कधी अशा व्यक्तीला कुठल्याही तऱ्हेचा आजार किंवा कुठल्याही तऱ्हेची भीती, कुठल्याही तऱ्हेचं ज्याला आपण म्हणतो संकट, हे कधीही येऊ शकतात. त्या संकटावरती मात करण्यासाठी म्हणून त्याच्याकडे आवश्यक असणारी ऊर्जा ही उपलब्ध नाही, हा त्याचा अर्थ आहे. पण अग्नितत्वाची रास ही जिथे आहे ती तर नक्की आहे. आता असं राहिलं आपण की अग्नितत्व आपण जर लग्नी मांडलं तर 1, 7, 1, 5 आणि 9 या 3 राशी त्रिकोणामध्ये येतात. एक केंद्रामध्ये, एक त्रिकोणामध्ये येते. त्यामध्ये ग्रह नाहीत. म्हणजे ह्याचा अर्थ त्यातील ग्रह कोण ना कोणतरी त्याचा अधिपती असणार की नाही. तर मंगळ वायू तत्वामध्ये गेलेला आहे. वायू तत्व हे स्पीडी आहे. रवी, बुध आणि मंगळ ह्या तिघांची जी युती आहे, तर वायू तत्व म्हणजे तूळ रास, त्याचा जो अधिपती शुक्र जो आहे तो जलतत्वामध्ये आहे. पण तरी सुद्धा 1, 5, 9 ह्या दोघांचेही अधिपती, आता 1, 5, 9 मध्ये गुरु हा पृथ्वी तत्वामध्ये आहे. तर 1 म्हणजे प्रथम स्थान म्हणजे मेष रास, त्याचा अधिपती हा मिथुन राशीमध्ये गेलेला आहे. त्याच्या सोबत कोण आहे? तो सूर्य आहे, तो त्याचा मित्र आहे. बुधाचा जोडीदार कोण आहे? तो सूर्य आहे, मंगळ नाही. मंगळाला अंश किती आहेत? तर 15 आणि सूर्याला अंश आहेत 12. बुध हा ग्रह अतिशय चाणाक्ष, चतुर, बुद्धिमत्ता, बुद्धिवान अशा तऱ्हेने गृहीत धरून त्या ठिकाणी जातकाची जी पत्रिका आहे ती पत्रिका वायू तत्वाने बलवान झालेली आहे. त्याचं नशीब कसं असेल तर शास्त्र असं सांगतं, वायू तत्वामध्ये जर तुमचे ग्रह असेल तर तुमची जी काही बुद्धिमत्ता आहे, तुमचं कार्यशैली आहे, ती त्या त्या पद्धतीने जे तत्व वायूशी संबंधित आहे. तर वायू तत्वाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं तर सेन्स ऑफ ह्युमर, ज्याला आपण म्हणतो
की स्पर्श विद टच टच हा जो आहे तो त्याला जास्ती असतो. तर त्या ठिकाणी जातक हा चाणाक्ष असतो कधी, तर जेव्हा वायुतत्वामध्ये जेव्हा ग्रह असतात, वायुतत्वाची रास असेल, तर जातक तो बोलण्याच्या आतमध्ये मनात विचार करतो की हा काय बोलणार आहे. म्हणजे वायुतत्व असा विचार करतो की पुढे काय होणार आहे. आगाऊस होणाऱ्या सूचना म्हणजे पुढे होणाऱ्या सूचना हे वायुतत्वाशी संबंधित असणारे ग्रह हे तुम्हाला देतात. कळलं? मूळ कुंडलीचा ढाचा वायुतत्वाचाच आहे. त्याचा पिंड हा वायुतत्वाशीच संबंधित आहे. त्यामध्ये असणारा ग्रह फॉरवर्डेड प्लॅनेट कोण आहे, जो लग्नबिंदू आहे आणि लग्न ज्याचं आहे तो बुध हा सर्वात पुढे आहे. त्यानंतर पाहिलं आपण तर त्याचा साथीदार हा सूर्य हा त्याच्या शेवटला आहे आणि मध्ये मंगळ आहे. तर मंगळ हा बुधावरती डिपेंड आहे. दोघांची युती जरी असला तरी मंगळ ऍडव्हान्स नाहीये. मंगळ हा बुधावरती अवलंबून आहे. म्हणजे बुधाचे निर्णय जे असतील ते मंगळाला मानावे लागतील. त्यानंतर बुध हा सूर्याचा मित्र आहे. बुध आदित्य योगामध्ये हे त्यांचं नातं अतिशय जवळचं आहे आणि त्यात रवीने कमी अंश भोगलेले आहेत, म्हणजे 12 अंश. तर त्याचा दर्जा जो येतो तो तिसरा येतो. पण तरी सुद्धा त्या ठिकाणी सूर्य हा पराक्रमेश आहे मूळ कुंडलीत. बुध हा लग्नेश आहे आणि मंगळ हा अग्नितत्वाशी संबंधित लाभेश आहे आणि षष्ठेश आहे. कळलं का? आता षष्ठेश असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाला जे काही कष्ट येणार आहेत ते मंगळ हा निर्माण करेल किंवा त्या ठिकाणी त्याच्यावरती मात करेल. जर एखाद्या वेळेला अग्नितत्व नाही तरी सुद्धा मंगळ हा एक अग्नितत्वाचा प्लॅनेट आहे, मेषेचा म्हणून. दुसरा अग्नितत्वाचा प्लॅनेट आहे गुरु, तो पृथ्वी तत्वामध्ये आहे. तिसरा अग्नितत्वाचा प्लॅनेट आहे सूर्य, तो वायू तत्वामध्ये आहे आणि तो बुधाच्या सोबत आहे आणि तो लग्न जे आहे त्याच्या सोबत आहे. म्हणजे इथे कर्तबगार जर ग्रह आपण पाहिला तर त्या ठिकाणी मंगळ, बुध आणि सूर्य हे 3 ग्रह जे आहेत हे वायू तत्वामध्ये कर्तबगार आहेत. कुठल्या कुठल्या गोष्टीची कर्तबगारी होईल, तर एक तर लग्न म्हणजे मिथुन आणि त्याच्यानंतर वायू तत्व हे बलवान झालेलं आहे, म्हणजे स्ट्रॉंग आहे. त्याला अनुसरून जातकाच्या फलादेशाशी निगडीत काही गोष्टी होतील. तर बुध हा आणखी कुठल्या राशीचा कारक आहे, तर चतुर्थाधिपती, चतुर्थेश कन्या राशीचा अधिपती आहे आणि तो पृथ्वी तत्वाचा मालक आहे. पण इथे बुध हा वायू तत्वामध्ये असल्यामुळे पहिलं प्राधान्य हे मिथुन राशीला, कुंभ राशीला आणि तूळ राशीला येईल. त्या मानाने ही व्यक्ती कशी असेल, विद्वान असेल, कर्तबगार पण असेल. दुसरी गोष्ट प्रतिष्ठित असेल, म्हणजे ज्याला आपण तो प्रतिष्ठा, प्रसिद्धी ही बुधामुळे आणि रवीमुळे त्या माणसाला येईल. आणखी त्याच्यामध्ये मंगळ आपण जर विचार केला तर तो अग्रेसिव्ह असेल, सतत कार्यरत असणारा असेल. तर मंगळ हा स्वस्त बसणार नाही. म्हणजे जातकाचे जे जीवन आहे, एखादी पत्रिका आपल्याकडे आली एखाद्या व्यक्तीची, तर त्याचा संदर्भ घेऊन जेव्हा तुम्हाला त्याच्याशी चर्चा करायची असेल त्यावेळेला तुम्हाला त्या मार्गदर्शनाच्या आधारे, म्हणजे ज्याला आपण आपल्याकडे जी ग्रहस्थिती उपलब्ध आहे, कारण पत्रिका काढा, आपल्याकडे जी पत्रिका उपलब्ध आहे त्या पत्रिकेला अनुसरून तुम्हाला त्याचा फलादेश द्यायचा आहे. आता इथपर्यंत जे तुम्हाला मी कथन केलं ते तुम्हाला कळलं का, सांगा. होय सर, मग मी पुढे चालू. छान समजलं. हो सर, कळलं, चांगलं कळलं. हो सर, कळलं कळलं. कळलं सर, कळलं. धन्यवाद.
आता त्यामध्ये आपण बघितलं की ह्या 3, 7, 11 ह्या राशी आहेत. कालपुरुषामध्ये गेलो आपण तर 11वी जी रास आहे ती लाभस्थानामध्ये येते. 7वी जी आहे ती सप्तम स्थानामध्ये जोडीदाराशी संबंधित येते. इथे पतीचा कारक म्हणून मंगळ विचार केलेला आहे, लक्षात घ्या. इथे रवीला पतीचा कारक म्हणून विचार केलेला नाही आणि शुक्राला पत्नी कारक म्हणून सांगितलंय. जातकाची पत्रिका जर स्त्री म्हणून जातक असेल तर त्यावेळेला तुम्हाला मंगळ सूर्य म्हणजे ज्याला आपण सूर्य म्हणतो त्याऐवजी मंगळ विचार करावा की मंगळ हा कसा आहे, त्याच्यावरती पतीचं सुख त्याला प्राप्त होईल का, हा भाग त्याच्यामध्ये विचार केलेला आहे जर जातक स्त्री असेल तर. पण इथे जातक पुरुष आहे तर आपल्याला शुक्र पाहायचं आहे. मग आता तिथे 3, 7, 11 या राशीमध्ये प्रभाव कोणाचा आहे तो बुधाचा आहे. कारण बुध हा ऍडव्हान्स प्लॅनेट आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्या राशीला महत्व कोण देणार आहे तर बुध देणार आहे. बुध हा कर्ता करविता प्लॅनेट आहे. कुठल्या झोनचा तर वायू तत्वाच्या माध्यम हे करून. मग आता जर समजा एखादा प्रश्न आला मला लाभ मिळतील का, माझ्या जोडीदाराचा संदर्भ आला तर जोडीदार कसा असेल, जरी तो शुक्र त्या राशीत नाही आहे पण त्या राशीचं कारतत्व हे शुक्राकडे आहे. कसं तर मेष लग्न आधारित. मग तसं मेष लग्न आधारित पराक्रम स्थान कोणाकडे आहे तर बुधाकडे आलं. तिथे कोण आहे तर बुध हा पुढे आलेला आहे. याचा अर्थ जातकाच्या जीवनामध्ये भावंडांचा विचार करून, जातकाच्या जीवनामध्ये लाभाचा विचार करून, जातकाच्या जीवनामध्ये सप्तम स्थानाचा विचार करून हे तिन्ही ग्रह जे आहेत ते एकमेकांना पोषक आहेत का. त्याच्यामध्ये बुध रवी यांची वेगळी ज्याला आपण म्हणतो फलादेशाची पद्धती आहे, पण मंगळ हा या दोघांमध्ये व्यत्यय निर्माण करणारा किंवा वाद घालणारा किंवा अडचणीत आणणारा प्लॅनेट म्हणून आपल्याला त्याला सांगता आलं पाहिजे. जातकाने विचारलेला प्रश्न त्याला वयाला आधारून त्याचं भाग्य कोणत्या क्षेत्राशी संबंधित असेल त्याला आपल्याकडे भाग्यस्थानाकडे जाण्यासाठी आपल्याला धनुरास आहे, त्याचा अधिपती गुरु, पण तो पृथ्वी तत्वामध्ये आहे म्हणजे कन्या राशीत आहे. 2, 6, 10 या राशी कालपुरुषाच्या याच्यामध्ये ज्यांचे ग्रह तुम्ही इत्यादी कुंडलीमध्ये पद्धतीमध्ये पाहिले तरी सुद्धा ज्यांचे ग्रह 2, 6, 10 मध्ये असतील तर तो जातक वयाच्या साधारणतः, मग तो जातक स्त्री असो का पुरुष असो, तो वयाच्या 18-19व्या वर्षी कार्यरत होणार म्हणजे होणारच हे ठाम आहे. आता तुमच्या स्वतःच्या पत्रिका जर तुम्ही तपासल्या त्याच्यामध्ये वृषभ, कन्या आणि मकर राशीमध्ये जर ग्रह असतील, राहू केतू सोडून, तर आपण अगस्ती शिकत आहोत म्हणून, तर त्या ठिकाणी तुम्ही विचार करा की तुम्ही कितव्या वर्षी कार्याला सुरुवात केली आणि आपलं यश, तुम्ही प्रगती करायला निघालात, यश कसं प्राप्त झालं तर त्याला विचार करते वेळी वृषभ राशी आणि मकर राशी आणि कन्या राशी, तर 2, 6, 10 या राशीमध्ये ग्रह आहे का तर आहे. कोण आहे तर गुरु आहे. तो अगस्ती नाडीमध्ये मेष लग्नाला आधार धरून तो धनुराशीचा कारक ग्रह आहे, म्हणजे भाग्येश कार्य झालेला आहे, भाग्याचा कारक ग्रह आहे आणि तो पृथ्वी तत्वात आलेला आहे. तर निश्चित जातकाचं भाग्य हे वयाच्या 17, 18, 19व्या वर्षी सुरुवात नक्की होणार. आता त्या भाग्याची दिशा ही कोणती असेल तर पृथ्वी तत्वामध्ये येणाऱ्या ज्या काही घडामोडी आहेत, ज्या वस्तू आहेत त्याच्याशी संबंधित तुम्हाला त्याचा विचार करणं गरजेचं आहे. आता जर आपण बघितलं तर त्या तत्वामध्ये 2, 6, 10, तर 2 म्हणजे ऐश्वर्य, विलास,
आराम, भोग, खाद्य, आनंद, निसर्ग, प्रवास, आवड, कला, कलात्मक गोष्टी याचा संपूर्ण संबंध हा ऋषभेशी आला. कन्याची विचारधारा कशी असेल तर मूळ याच्यामध्ये आपण जर गेलो तर पृथ्वी तत्वामध्ये एकच ग्रह आहे ना मॅडम, का शनी आहे? नाही, दोन आहेत, गुरु आणि शनी दोघे आहेत. हा, दोन्ही आहेत. हम्म. म्हणजे त्या ठिकाणी जो आघाडीचा ग्रह आहे तो कोण आहे? गुरु शनी आहे का शनी आहे? शनी 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 शनी. आहे. हं. हो, शनी आहे. मग गुरु हा डिपेंडेंट आहे. कसा डिपेंडेंट आहे? कारण का शनी पुढे असल्यामुळे गुरुला अवलंबून राहावं लागेल. आता गुरुला जर अवलंबून राहावं लागत असेल याचा अर्थ तुम्हाला जातकाला काय सूचित केलं पाहिजे की कोणत्या तऱ्हेच्या माध्यमातून तुम्हाला यश प्राप्त होईल. कारण 2-7 हा आहे ना, हं. तर त्यावेळेला तुम्हाला तिथे शनीचाच विचार करणं गरजेचं आहे. जरी शनी ऋषभेचा असला, शनी जरी मकरेचा असला, शनी जरी कन्येचा असला तरी सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये प्रकाश म्हणजे उजेड जीवनातला, तर तुम्ही आवर्जून बघा ज्यांचे शनी कन्येचे, वृषभेचे आणि मकरेचे असतील त्यांना भरपूर कालावधी अनुभव घेतल्यानंतरच प्रकाश ज्योतामध्ये जाण्याची संधी प्राप्त होते. हा नियम आहे. आता वैयक्तिक कुंडलीवर पण तुम्ही पाहू शकता, असं काही हे नाहीये. पण इथे शनीने पूर्णपणे पृथ्वी तत्व हे आपल्या ताब्यात घेतलेलं आहे. त्याकरता जातक जे त्याचं करिअर आहे तर ते करिअर हा जो भाग आहे, हे कुडुलकर कोण आहेत जरा विचारा जरा. मॅडम आत्ता आले बघा. हो सर, बघते. हा. त्यांना विचारा कोण आहेत, नाही तर काढून टाका. जर पृथ्वी तत्वात ग्रह नसतील तर काय करायचं? आमच्या पृथ्वी एक तत्वात ग्रहच नाहीयेत पत्रिकेत. मिनिट म्हणून तुम्ही आराम करता ना. एक मिनिट. आराम झालं तर खूपच आराम आहे. अग्नितत्व, जलतत्व सगळ्यात ग्रह आहेत, पण पृथ्वी तत्वात एक पण ग्रह नाहीये. एक मिनिट नाही, कोण आहेत ना त्याला विचारूया पहिला. मॅडम बघितलं कुर्डूकर कोण? कोण आहे कुर्डूकर? तर रिमूव्ह करतो आम्ही. सॉरी. कुलकर्णी मॅडम थांबा 2 मिनिटं. हो सर, काही बोलत नाही ते. हो. नाही ते त्या काही बोलत नाही तर त्यांना रिमूव्ह केलं पाहिजे. काय सुरुवातीचं नाव काय होतं त्यांचं, बघितलं का? कुर्डूकर कोण आहे? एक एक मिनिट. तर परत चेक करते पूर्ण नावं मी. मी पण करतोय का? थांबा. हा. तुम्हाला मिळालं तर तुम्ही, मला मिळालं तर मी. येस. कोरगावकर, अर्चना कोरगावकर आहेत का? हा. अर्चना कोरगावकर तेच नाव दिसतंय सर, बाकी कोणी नाही दिसत आहे. हॅलो सर, मी तर 7:30 वाजताच जॉईन झाली आहे. मग कोण आता आलं? हे नाव सर कुडूरकरच होतं, पण अगना कुडाळकर. एक मिनिट. हा हा, बरोबर आहे, बरोबर आहे. अनघा कुडाळकर गेल्या बाहेर हा निघाल्या सर, होत्या. दिसलं. दिसलं सर, मी त्यांना अनम्यूट करायला सांगितलंय. हा, येस. हा, कोण आहे बाबा कुडाळकर? हा, त्यांचा तर व्हिडिओ पण ऑन आहे. हा नमस्कार सर, मी वास्तू कन्सल्टंटच्या ग्रुपवर आहे. हा. तुमचं आजचं हे आहे हे म्हणून मला कळलं. नाही पण मॅडम त्या ऑलरेडी 5 क्लास होऊन गेले आहेत. नाही म्हणून मी फक्त तुम्ही काय आहे ते बघायला, तुम्ही तो जो विषय सांगितलात ना आज कुठला तो तुमचा विषय वेगळा होता आजचा. अहो 5 क्लास होऊन गेले आहेत मॅडम. हा मग ठीक आहे, मी बाहेर पडते सर, काही हरकत नाही. कारण तुम्हाला कळणार नाही ना मग. ओके ओके चालेल. हा, ठीक आहे. हा, कुलकर्णी मॅडम काय म्हणताय तुम्ही, सांगा. सर मला विचारलं का?
हो. सर माझं पृथ्वी तत्वात एक पण ग्रह नाहीये तर काय? तुम्ही श्रमिक नाही आहात, भाग्यवान आहात. बाकी आहेत, जलतत्वात आहेत, अग्नितत्वात आहेत, बाकीच आहेत. पृथ्वी तत्वात एक पण नाही ग्रह. ठीक आहे. हा, 2 6 आता 10 मध्ये नाही ग्रह माझे. बरं, विषय हे करून घ्या, बघूया. हा, मग आता अशा वेळेला आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी 2 6 10 मध्ये शनी आणि गुरुचं भ्रमण आहे. त्याला शनी फॉरवर्डेड आहे, म्हणजे पुढे आहे. तर त्या 2 6 10 राशींना शनी ग्रहाचे नियम पाळावे लागतील. कळलं का? कारण का की त्या ठिकाणी शनी ग्रहाचे नियम पाळावे लागणार म्हणजे काय? तर तिथे शनीची रास आहे मकर, बुधाची रास आहे कन्या, शुक्राची रास आहे वृषभ. हे तिघही एकमेकाचे मित्र आहेत. म्हणजे बुध शनीचा मित्र आहे, शुक्र शनीचा मित्र आहे, शनी दोघांचा एक मित्र आहे. त्याचा अर्थ शनी जरी पुढे असेल तरी सुद्धा त्या जातकाच्या जीवनामध्ये त्याची कार्यसिद्धता, त्याला मिळणारं यश हे शनी ग्रहावरती अवलंबून आहे. आता त्यांनी कुठलं कार्य करावं? तर शनी ग्रहाचं त्या अखत्यारीत येणारे सगळं कार्य. आता हे पृथ्वी तत्वामध्ये एखादा वाहन सुद्धा जे आहे ते पृथ्वी तत्वामध्ये येईल. तर त्यामध्ये वाहन चालक पण येईल, वाहन विक्रेता पण येईल, पण ते पृथ्वी तत्व आहे. जमीन जुमला पण येईल. कळलं का? जमीन जुमला पण येईल आणि कन्स्ट्रक्शन पण येईल. अशा ह्या सगळ्या गोष्टी, सरकारी गोष्टी सुद्धा येतील. जसं लेबर कॉन्ट्रॅक्टर आहेत, काही कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, काही प्रोजेक्ट जे मॅनेजमेंट करतात किंवा प्रोजेक्ट बनवतात, अशा तऱ्हेच्या गोष्टी येतील. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला मेष राशी, धनुराशीत कोणी नाहीये, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला पुढे जायचं आहे जलतत्वामध्ये. बघा, वायुतत्व झालं, आता जलतत्व बघूया. चंद्र आणि शुक्राची युती आहे ना. होय. हो सर. मग शनी आणि शुक्राची, चंद्र आणि शनीची, चंद्र आणि कोण आहे मॅडम? शुक्र. हो, चंद्र आणि शुक्र जलतत्वातच आहे आणि त्यांची युती पण जलतत्वातच झाली. ठीक आहे. आता ती जर युती झाली तर हे दोन ग्रह जरी विरोधी असले तरी सुद्धा पुढे असणारा ग्रह कोणता आहे मॅडम? शुक्र आहे. शुक्रचे शुक्र. 22 अंश आहे आणि चंद्राचे 12च आहेत. ठीक आहे. शुक्र वक्री आहे का? नाही. त्याच्यामध्ये कुठलाही ग्रह वक्री नाहीये. ऐका ना, हा ते मध्येच आपलं राहिलं 2 6 10 मध्ये गुरु आहे ना वक्री, पण तो अंश त्याचे कमी आहेत आणि शनी अस्त आहे, पण शनीचे अंश मात्र जास्त आहे. तर ते त्याच्या संदर्भात थोडं काही विवेचन करायचं तर करा. सांगतो सांगतो. आता शनी अस्त जरी असला तरी सुद्धा हरकत नाही. कळला का? हम्म, शनी मकर राशीमध्ये आहे, हम्म, गुरु वक्री आहे. हम्म. तर गुरु मागे येतोय. मागे जातोय. त्याच्या सोबत जर एखादा ग्रह असता हम्म, हम्म, तर त्याला पुढे जाण्यासाठी वक्री ग्रह समोरून येत आहे हम्म, असं ज्या वेळेला दिसलं असतं हम्म. तर त्यावेळेला फलादेशामध्ये बदल आला असता. पण शनी वक्री आहे नाही, का गुरु वक्री आहे? गुरु मकर राशीमध्ये गुरु वक्री आहे. हा, हा. कन्या. बरोबर आहे ना? हा. गुरु वक्री आहे. का वक्री आहे? कारण कुंभ राशीमध्ये कन्येचा षडाष्टक योग होतो, येस. नाही का? हम्म, कुंभ आणि कन्या षडाष्टक होतो, होय. त्याच्यामुळे गुरु वक्री. तर हम्म, त्या वक्री गुरुचं पण फळ जातकाला मिळेल. कधी नाही मिळालं असतं? जर समजा एखादा शनीसारखा ग्रह मागच्या ग्रहांना वक्री गतीमध्ये असेल तर त्यावेळेला, आता इथे आपण पाहिलं तर दोघांची तत्व एकच आहेत हम्म, पण राशी भिन्न आहे. हम्म, हम्म. म्हणजे एकाच राशीत दोन ग्रह वक्री होऊ शकतात का? हा पण एक भाग आहे विचार करण्यासारखा. तर एक- तुम्हाला एखादा ग्रह वक्री मिळाला आहे हा, तर त्या ठिकाणी तो कन्या राशीमध्ये आहे, तर तो तिथे त्याच्या मागे एकही ग्रह नाही म्हणून भिण्याचं कारण नाही. शनी पुढच्या ह्याच्या तयारीमध्ये आहे, म्हणजे बलवान कोण आहे? तर शनी आहे. हम्म. पण एकच विचारू, कसं असं समजा, समजा ते होईल नाही होईल ते, पण शनी वक्री असता तर मग गुरुला त्रास झाला असता ना फलादेश देताना, कारण त्याच्या पुढे तो शनी येस. वक्री आहे म्हणून. पण आता शनीला नाही होणार, कारण मागचा ग्रह
वक्री आहे म्हणून. हा त्याच्या मागे आणखी एखादा ग्रह असता हा तर त्याला झाला असता त्रास. तर त्याला झाला असता. आता कसं असतं वक्री ग्रहाचं भय सांगतो तुम्हाला. समजा मंगळ वक्री आहे, शनी वक्री, हे दोन पापग्रह आहेत. येस. गुरु हा शुभ ग्रह आहे. तर ह्या दोन पापग्रहामध्ये वक्री आणि मार्गी, तर त्याच्या मागचा ग्रह हा जर डेलिकेट प्लॅनेट असेल तर त्या ठिकाणी तो फलादेश देण्यासाठी असं त्याची म्हणजे कमी महसूस होते, म्हणजे कमी तयारी असते, कमतरता भासते. कळलं का? मग आता इथे गुरुच्या मागे कोण आहे, पण तरी सुद्धा गुरु हा पृथ्वी तत्वामध्ये फलादेश निश्चित देणार. त्याला घेऊ नका. मीटिंगच लॉक करतो आता, झंझटच आहे. एक मिनिट थांबा. नाही घेतलं ना? आम्ही नाही घेते. विद्या मॅडम. हा कुलकर्णी मॅडम घेतलं नाही ना? घेतलं सर, अजून नाही घेतलं कोणी. आणि आता मीटिंगच लॉक केली. हा ठीक आहे. हा. हे काय आहे, चुपके चुपके आने वाले लोक आहे. म्हणून शेवटच्या बसणाऱ्या माणसाला लक्ष ठेवावं. पुढचा मनुष्य धाडसी असतो, हिंमतवान असतो. मागचा मनुष्य गुपित असतो, गुप्त हेर असतो. कळलं? ठीक आहे. आता ह्या ठिकाणी आपण, तुमचं म्हणणं आहे की गुरु वक्री आहे, तो मागे जात आहे, बरोबर ना? तर त्या ठिकाणी गुरुचा फलादेश पण जातकाला मिळेल. तो ऋषभ, कन्या आणि मकर राशीमध्येच मिळेल. कालपुरुषाला जर तुम्ही गेलात तर मकर राशी दशमात येते, कन्या राशी षष्ठात येते, वृषभ रास ही धनस्थानामध्ये येते. ह्या तिन्हीचा संबंध गुरु शनीशी आलेला आहे. तर शनी सरकारचा याच्यामधला आहे. गुरु हा सरकारपासून मिळणारा अर्थजनाचा कारक आहे, अर्थार्जन जे आपण म्हणतो. म्हणजे त्या ठिकाणी जरी गुरु वक्री असला तरी सुद्धा फायनान्शियल कमतरता येणार नाही. कळलं का? आता आपल्या जलतत्वाचा विषय होता शुक्र आणि चंद्र. त्यामध्ये शुक्र पुढे आहे का चंद्र पुढे आहे मॅडम? शुक्र पुढे आहे 22 आणि चंद्र 12. शुक्र पुढे आहे याचा अर्थ मागच्या ग्रहाला सपोर्ट आहे. तर तो काय, दोन शुभग्रह एकत्र आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये दोन्ही ग्रह हे मार्गी आहेत. रास मीन आहे, कर्क आहे आणि वृश्चिक आहे. त्याचे जलतत्व वृश्चिक आहे ना? हो ना. 4, 8, 12. येस. आता जेव्हा आपण असा विचार करू की वृश्चिक राशीचा फलादेश देते वेळी शुक्र आणि चंद्र वृश्चिक राशीमध्ये नीच होतो, चंद्र स्वतःच्या राशीत असतो, मीन राशीमध्ये शुक्र उच्च होतो, नाही का? मग ह्याचा फलादेश वृश्चिक राशीची अपेक्षित राहायचं नाही. कधी? आता मिथुन लग्न असल्यामुळे षष्ठामध्ये येणारी रास वृश्चिक आहे, नाही का? तर लगेच फलादेशामध्ये बदल काय येईल, तर तिथे सपोर्टिंग प्लॅनेट चंद्र आणि शुक्र हे त्याला सहाय्य करणार नाहीत, त्याच्यामध्ये व्यत्यय येईल. आलं का लक्षात? आणि व्यत्यय असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला मूळ पत्रिकेच्या याच्यातून षष्ठ स्थान हे यदा कदाचित त्या ठिकाणी सपोर्टिंग नाही. मग शुक्राचा आणि चंद्राचा सपोर्ट कुठे असेल, तर कालपुरुषाला गेल्यानंतर चतुर्थ स्थान आणि 12वं स्थान. 12वं स्थान, सॉरी 12 आणि भाग्यस्थान पण ना, कारण तिथे ही आपली नाही, कालपुरुषाला मॅडम 12वं स्थान येईल. अष्टम स्थानामध्ये वृश्चिक रास येते. बरोबर. 4, 8, 12. चतुर्थ, अष्टम आणि 12वं. आता हा एवढा सगळा तपशील जो आपण पुढे केलेला आहे तो कळला का तुम्हाला? होय, कळालं. पण मग इथे आता मीन राशीत आहे ना, मग त्याचा स्वामी गुरु त्याचा विचार करायला हवा की नको? दोन मिनिटं थांबा, 2 मिनिटं परत मी चेक करतो बरं. की नाही, परत काय माहितीये का, ती व्यक्ती गेली का नाही बघितलं नाही.
हा बोला बोला तुम्ही, तोपर्यंत लक्ष आहे माझं. नाही, मी असं म्हटलं, हे चंद्र आणि शुक्र मीनेत आहेतच ना ऑलरेडी, तर त्या मीन राशीचा अधिपती म्हणून गुरुचा पण फलादेश देताना विचार करायचा का? हो करायचं ना. ऑलरेडी आपण केलेला आहेच 2-6-10 मध्ये, पण तरी. हो हो करायचं. हम्म, करायचं काय हरकत नाही. हम्म, मग आता तुम्हाला सगळ्या ग्रहांची जी स्थिती आहे हम्म. ती स्थिती कळली की चंद्र हा जलतत्वामध्ये फॉरवर्ड राहील. फलादेश कोण लवकर देईल? तर चंद्र नाही. चंद्र देईल. चंद्र नाही नाही ना, का? फॉरवर्डेड शुक्र आहे ना. हा मग शुक्र देईल. हा हा. मग शुक्र देईल. होय. म्हणजे त्या ठिकाणी 12वं स्थान काय सांगतं? परदेशाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी हो किंवा एखादी गोष्ट ज्या वेळेला आपण म्हणतो की मिनेचा शुक्र उच्चीचा आहे, एवढं नक्की, हो कारण हो. तो 12व्या स्थानाशी संबंधित आला. हम्म, आता अशा वेळेला जातकाचे 12व्या स्थानातील जे जे काही प्रश्न असतील तिथे चंद्र आणि शुक्र ह्या दोघांची भूमिका असेल. तर त्या ठिकाणी दोन्ही शुभग्रह आहेत. तर दोन्ही शुभग्रह जे आहेत ते त्या ठिकाणी निश्चितच अतिशय चांगला फलादेश देतील. आता वृश्चिकेचा फलादेश आपण जर पाहायला गेलो तर ते जलतत्व आहे. आहे. ना तिथे चंद्राची डाळ शिजणार, हम्म, ना तिथे शुक्राची शिजणार. हम्म. यदा कदाचित जातकाच्या जीवनामध्ये येणारी संकटे ही त्या वृश्चिक राशीमध्ये चंद्र आणि शुक्राला निश्चितच तिथे हानिकारक ठरतील. कधी ठरतील? ज्या वेळेला शुक्र वृश्चिक राशीमध्ये वर्षातून एकदा जाईल, चंद्र हा 27 दिवसानंतर 2-2.25 दिवस राहील, त्यावेळेला त्या जातकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी घडामोडी त्या 2.25 दिवसासाठी होती. तो फलादेश तसा मिळेल. पण शुक्र जर समजा तिथे 1 महिना राहणार असेल तर पूर्ण 1 महिना तसा जाईल असं नाही. तर त्याच्यासोबत शुक्र हा वर्षातून एकदा येणार, तर तो मीन राशीला पण सपोर्ट करणार, गोचरीचा, होय. आणि कर्क राशीला पण करणार. पण त्यामध्ये पण सकाळी सुख रात्री दुःख किंवा रात्री सुख सकाळी दुःख अशा दोन्ही गोष्ट घडामोडी घडतील जोपर्यंत शुक्र गोचरीचा त्या ठिकाणी आहे तोपर्यंत. कळलं? होय. तिथपर्यंत लक्षात आलं? छान समजलं. इतरांनी सांगा. हो सर, चांगलं समजलं. हो सर. हो सर, समजलं सर. सर आज खूप छान सांगताय, व्यवस्थित लिहून घेता येते. आता ह्याच्यामध्ये आपण चारही तत्वामध्ये ग्रह नाहीत, त्याच्यामध्ये अग्नि तत्वामध्ये ग्रह नाही, पण त्यांचे अधिपती ते नक्की आहेत, एवढं नक्की. बरोबर आहे. आता जर मेष राशीकडे आपण जर मंगळाचा आणि पतीचा विचार केला तर त्या मेष राशीचा अधिपती मंगळ हा कोणत्या तत्वात आहे? तर वायू तत्वात आहे. बरोबर. हो तो सर. कोणासोबत आहे? तर बुधासोबत आहे आणि रवी सोबत आहे. त्यावेळेला तुम्हाला जातकाला असं सांगता येईल की रवी सोबत मंगळ आहे, तो अग्नितत्वाचा आहे, प्रथम स्थानाचा कारक आहे, तिथे तो पंचम स्थानाशी पण संबंधित आहे आणि भाग्यस्थानाशी पण संबंधित आहे. तर तो मंगळ, तो सूर्य हा निश्चितच जातकाच्या जीवनामध्ये प्रथम स्थानाला साधारणतः 50% सपोर्टिंग राहील. कारण अग्नितत्वामध्ये ग्रह नाही ना. नाहीये. नाही. तर अग्नितत्वाचा जो अधिपती गुरु हा पृथ्वी तत्वामध्ये आहे, तो सुद्धा सपोर्ट करेल. पण तो कसा सपोर्ट करेल? कधी कधी काही लोक दुरावतात का, याचा एक मी तुम्हाला नियम सांगतो की काही लोकांच्या जीवनामध्ये मिळवलेलं जातं किंवा एखाद्या माणसाचं जेव्हा वैयक्तिक त्यांचा संबंध येतो किंवा त्या ठिकाणी जोडीदार असतो किंवा व्यापारामध्ये पार्टनरशिप असते, ओळखीमध्ये त्यांचा समावेश असतो, त्यावेळेला समोरच्या व्यक्तीला कळतं की हा मनुष्य फक्त मतलबी आहे. तशी कन्या रास ही महत्वाकांक्षी आणि मतलबी आहे, दोन्ही आहेत. आणि त्याच्यामध्ये कोण आहे? गुरु आहे आणि शनी सुद्धा आहे, नाही का? म्हणजे तिथे ज्याला आपण म्हणतो कामापुरता मामा, नंतर कोण नाही. कळलं? मग तसाच प्रसंग त्या जातकाच्या जीवनामध्ये उपस्थित होईल. त्याला समोरचा
मनुष्य कसा प्रतिसाद देईल? कधी कधी काही वेळेला काही लोक फक्त कामापुरताच संबंध ठेवतात, नंतर त्या माणसाला विसरतात. म्हणजेच काय, की त्या ठिकाणी अर्थार्जन आलं, ज्याला आपण म्हणतो की आपलं हित आलं. आपलं हित कसं पाहावं त्याकरता तुम्हाला कन्या रास, वृषभ रास आणि मकर रास ह्या ज्या राशी आहेत त्याच्यामध्ये कर्तबगारी कामाला सुरुवात करणे. पण तो ग्रह कोणता आहे तिथे? तर तिथे गुरु आहे. तो पृथ्वी तत्वाच्या राशीचा कारक आहे का? नाही. नाही. तो अग्नी आणि जल म्हणजे मीन आणि धनु या राशींचा आहे ना. हं. म्हणजे ह्या व्यक्तीला यश निश्चित मिळेल, नाही मिळणार असं नाही. पण त्या ठिकाणी तो फक्त आपलं कार्य पूर्ण होईपर्यंतच तिथे तो काम करणार आहे. कधी कधी आपल्याला 20 वर्षानंतर एखादा मनुष्य भेटतो, अरे एवढ्या वर्षांनी तुम्ही भेटलात, अहो काय तुम्ही स्वतः कॉन्ट्रॅक्ट मध्ये नाही, आम्ही किती वेळा तुम्हाला फोन करतो, अशी भूमिका जेव्हा होते तर त्यावेळेला समजायचं की पृथ्वी तत्व जर समजा बिघडलं असेल तर इथे अग्रेसर कोण आहे? शनी आहे. तो त्या गुरुला, तो एक तो वक्री आहे. बघा वाक्यपद ऐका व्यवस्थित. गुरु वक्री आहे ना. सर वक्री. हा. हो म्हणजे तो सर. शनीच्या पुढे जाऊन देणार नाही, शनीच्या फार मागे आहे. अशा वेळेला त्याचं, गुरुचं म्हणणं एकच आहे की माझा स्वार्थ कसा आहे. पण शनी तसं नाहीये. शनी निस्वार्थी आहे, दुसऱ्याचं हित करणारा आहे. तर तो म्हणेल की कर भला तो हो भला. गुरु पण तसं म्हणणार नाही. गुरु म्हणेल मी काम करतो, मला दक्षिणेचा अधिकार आहे. मग आपण जी दक्षिणा देतो ती गुरुला देतो, शनीला देत नाही. समज. होय. आणि जेव्हा दक्षिणा देतो त्याला गुरु डिपेंडेंट असतो, इंडिपेंडेंट नसतो. बोला, काय कळलं? हो का सर? ऐका ना, आता इथे 2 6 10 मध्ये शनी फॉरवर्डेड प्लॅनेट आहे. पण आता आपण समजा तो असं धरून चला की हा जातक व्यवसाय करतोय किंवा नोकरी व्हॉट एव्हर जे काय करत असेल. पण म्हणजे त्या जातकाने आपल्याला विचारलं की मी कुठल्या दिशेला जाऊन, तर आता 1 5 9 पाहिजे. मध्ये तर काही नाहीच आहे ग्रह, त्यामुळे पूर्वेचा प्रश्न येत नाही. 2 6 10 मध्ये शनी फॉरवर्डेड आहे, तर मग ती दिशा दक्षिण, म्हणजे दक्षिणेकडे जाऊन तू म्हणजे कार्य कर किंवा नोकरीच्या संदर्भात असं सांगायला हवं का कसं? नाही नाही नाही. आता हा दिशेचा जो मामला आहे ना हा. मॅडम, तर त्या ह्याच्यामध्ये समजा उद्या तुम्ही कॅलिफोर्नियामध्ये गेला, हम्म. तर कॅलिफोर्नियामध्ये पण दिशा तुम्हाला उपलब्ध आहे. आहेत ना. हो, पण कॅलिफोर्नियातच त्या म्हणजे साऊदर्न साईडला जाऊन हे कर असं म्हणजे केलं तर जास्त फायदेशीर होईल असं पण काही. त्याच्यापेक्षा सर्दन साईड आहे हा. अर्जेंटिना. हा. त्याच्यापेक्षा सर्दन साईड आहे पेरू. हा. त्याच्यापेक्षा सर्दन साईड आहे चिली. हा, म्हणजे जास्त सक्सेसफुल म्हणजे ह्या दिशेला गेल्यावर होईल असं काही नाही सांगायचं नाही की नाही सांगायचं असं नाही. मी. हा. दक्षिण दिशा ही जगामध्ये प्रत्येक शहरामध्ये उपलब्ध आहे. आहे ना. हो ना, पण त्या त्या जिथे उपलब्ध आहे तिकडे जाऊन जर कार्यरत राहिली ती व्यक्ती किंवा तो जातक, तर तो जास्त सक्सेसफुल होईल का असं मला विचारायचं होतं, बाकी काही. हा. तेच म्हणतो ना मॅडम, की सक्सेसफुल होणारच तो, पण हा. फक्त दक्षिणेलाच होईल असं नाही. हा. हा, असं नाही. 2 6 10 मध्ये आता इथे गुरुही चांगला आहे आणि शनी तर आहेच, नो डाऊट. हा. पण आपण ह्या तत्वांना त्या दिशा दिल्या ना, म्हणून मी असं विचारलं. हा. नाही, बरोबर आहे. मग आता ऋषभेचा ईशान्य आहे, हो, बरोबर आहे. ऋषभची शनी. हा. कन्येची वायव्य आहे. वायर. नाही, पण तो फॉरवर्डेड प्लॅनेट म्हणून मी शनी पकडला ना, असं. हा. ठीक आहे, हरकत नाही. मग तो ईशान्येला पण बघू शकतो ना आपण. हो. कारण तिथे आपण ऋषभ रास पकडली ना, हा. हा, बरोबर आहे. पृथ्वी तत्वाची. हा. 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 कळलं का? हो. ऍक्च्युली काय, दिशा ही दिशा भूल आहे. हा. हा, बरोबर आहे. दिशा भूल म्हणजे असं कधी कधी असं जातक विचारतात ना की मी म्हणजे कुठल्या असं दिशेला जास्त हे प्राधान्य द्यावं, म्हणून मला असं वाटलं की ह्याच्यात
आपण तो फॉरवर्डेड प्लॅनेट शनी आणि मग तो म्हणजे मकर राशीत आणि ती मकर राशीची दिशा दक्षिण, म्हणून मी असं विचारलं, बाकी काही नाही. हो. आता भूल या शब्दाचा अर्थ तुला सांगतो. हा. ज्याला बेशुद्ध करायचं त्याला भूल देतात, नंबर वन. कळलं का? दुसरा भाग समजा, आता आपण विचार केला की एखाद्या व्यक्तीला बायको दक्षिणेतली मिळेल. हम्म. आता सगळ्यांनाच काही कोइंबतूरच्या बारीक बायका मिळणार आहेत का? नाही, बरोबर आहे. दक्षिण, आता पुण्यात समजा आम्ही राहतो तर पुण्याच्या दक्षिण भागाकडील असं हा. चालेल. नाही, आता त्याच्यात पण दक्षिणेचा भाग नाही. आता तुम्ही हा. बघितलं तर पुण्याचं दक्षिण नेमकं ठरवावं लागेल तुम्हाला. हो हो, ते तर आहेच आहे. कळलं का? मग तुम्ही म्हणाल चिंचवड पण आहे, कुर्डुवाडी पण आहे, पिंपरी पण आहे, तर बरोबर. नाही होत असं. नाही नाही. बरोबर. मुख्य म्हणजे पुणे हे सह्याद्रीवरती आहे, तर ते दक्षिणेलाच आहे. हा, म्हणजे टोटल पुणच. हा. येस. मग ते सह्याद्री होते. सह्याद्री गेलंय कुठपर्यंत? केरळापर्यंत. होय. कळलं का? असा भाग होतो. म्हणून तसं काही उत्तर देता येणार नाही. थोडस आपला गैरसमज होऊ शकतो. हो हो हो. पण एक आहे की कार्य कुठलं असेल हम्म. तर एक लक्षात घ्या मॅडम, कन्या राशी पूर्ण व्यापारी आहे. आहे. व्यापारामध्ये यश मिळेल का? 100% मिळेल. मिळेलच. कोणत्या तऱ्हेचा व्यापार करावा? हम्म. आता जसं की हे जेसीबीला काम नव्हतं, तर पुण्यामध्ये आता जेसीबी कामाला लागले. हे पृथ्वी तत्वाचं आहे. सगळी तोड मोड सगळं चालू केलेलं आहे. 50-50 मशिनरी आणून टाकल्यात. त्यांना वर्षभर काम नव्हतं, आता पूर्ण काम मिळालं 6 दिवसात का 7 दिवसाचं, पण काम मिळालं. मग एखादा मोटर वाहन चालक आहे किंवा स्वतः ओला उबरवाला आहे, तर ते सुद्धा दक्षिण जे काही कन्या आणि व्यापारी रास आहे आणि मकर ही त्या ठिकाणी भूमीवरती प्रवास करणारी आहे, तर त्यावेळेला त्याचा उपयोग आपण करू शकतो. मग ऋषभेला आपण जर म्हटलं तर त्या ठिकाणी ऑर्नामेंट्स आहेत समजा, तर ऑर्नामेंट, गुरुचा संबंध ऑर्नामेंटशी येतो. गुरुचा संबंध स्टॉकिस्टशी येतो. स्टॉक, गुरु हा संग्रह करणारा प्लॅनेट आहे. मग तो कसला संग्रह करेल? तो कदाचित तो संग्रह जो आहे तो पैशाचा करेल, कदाचित सोन्याचा करेल, म्हणजे साठा करणारा. कारण तो फ्युचर प्लॅनर आहे ना. होय. असं आहे. मग तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सुचल्या पाहिजेत की मी संग्रह कुठला करू. आता लोखंडाचा संग्रह करू का? चालेल. लोखंड जगात कधीही स्वस्त होणार नाही, कधीही नाही होणार. दिवसेंदिवस लोखंडामध्ये वाढच होत नाही, असं आहे. मग तुम्हाला एक तर माहिती पाहिजे, कार मी घेऊ का? कदापि नाही. गाड्यांच्या किमती उतरणारच आहेत. भूमीवरती बनणारी बिल्डिंग विकत घेऊ का? कालांतराने त्याची डिव्हॅल्युएशनच होणार आहे, ऍप्रिशिएशन होणार नाही. मग ऍप्रिशिएशन कशात होईल? तर मेटलमध्ये होईल. नगदी याच्यामध्ये होईल का? तर समजा डॉलरमध्ये होईल. डॉलर 100 रुपये होणार. मग आता जर समजा एखादं ट्रेडिंग केलं, बरेचसे ट्रेडिंग आहेत, त्या ट्रेडिंग मध्ये मला चांगला फायदा होईल का? होईल. कसा होईल? गुरुच्या तत्वाच्या नुसार, शनीच्या तत्वाच्या नुसार एखादं ट्रेडिंग जर तुम्ही केलं तर निश्चितच ते मग शेअर बाजार असो, म्युच्युअल फंड असो किंवा इत्यादी घेवाणदेवाण असो, त्याच्यामध्ये तुम्ही पैसे अवश्य कमवणारच. इट इज कॉल्ड ट्रेडिंग. कळलं का? होय सर. म्हणजे धीरूभाई अंबानीने एकदा सांगितलं होतं कि मेरे पास जो आता है वो कौन है, तो मेरे पास दो चप्पल है, एक सोने की और एक चांदी की. जो चांदी वाला आता है उसको चांदी की चप्पल देता हूँ, जो सोने वाला आता है उसको सोने की चप्पल देता हूँ. भाई त्यांनी व्यापार असा तयार केला. धूर्त होते. का धूर्त होते सांगतो तुम्हाला. एक तर त्यांच्या अग्नितत्वामध्ये सूर्य होता, चंद्र होता आणि पृथ्वी तत्वामध्ये गुरु होता.
कळलं? त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्यांचा धूर्तपणा हा दिसून आला आणि ते आज आपल्या भारतातील एकदम प्रसिद्ध उद्योगपती ठरले. पण त्यांच्या योजना होत्या त्या पूर्णत्वास गेल्या. नुकसान पण केलं पण यश पण मिळालं. तर त्यांना सवय होते की जशी हवा येईल तशी पाठ फिरवायची, कारण गुरु हा बुधाच्या राशीत होता. बुध हवामानाचा कारक आहे. जे सरकार येईल, व्हीपी सिंग आले व्हीपी सिंग, इंदिरा गांधी होत्या इंदिरा गांधी, राजीव गांधी होते राजीव गांधी, मग ह्या सगळ्या पंतप्रधानांनी, मोरारजी देसाई, त्यांनी सुद्धा त्यांना यश दिलं. म्हणजे टॅक अँड नेक ही कशी ओळखावी, तर त्याकरता तुम्हाला पृथ्वी तत्वातले ग्रह हे व्यवस्थित तुम्हाला रिझल्ट देतात. आता त्याच्यातला पुढारी ग्रह कुठला आहे, आपण त्याला पुढारी ग्रह म्हणू. त्याच्यावरती तुमचा झोन अवलंबून आहे. झोन म्हणजे राशी. बरं, इत्यादी सगळ्यांना मी जे काही बोलतोय ते कळतंय का? हो सर. हो सर. हो सर कळतंय. समजते सर. सर छान चाललाय क्लास. ठीक आहे. म्हणजे आपल्याला तो सर फिक्स एक करायचा आहे. मिनिट. हा बोला. सर आता तुम्ही सांगताय हे अगदी व्यवस्थित कळतंय, पण तरी पण एक छोटीशी शंका माझी अशी आहे की लेक्चरच्या सुरुवातीला तुम्ही म्हणालात की राहू आणि केतू धरायचे नाहीये. हे हे अगदी कळलंय. पण समजा आता एकाच तत्वातल्या त्या पॉकेटमध्ये एखाद्या ग्रहाबरोबर राहू किंवा केतू बसला असेल, तर त्या ग्रहावर त्याचा परिणाम धरायचा का नाही धरायचा? नाही ना? ओके. कसं आहे मॅडम, सांगतो तुम्हाला मी. आता तुम्ही विचारला हा प्रश्न अतिशय चांगला प्रश्न आहे. तर राहू आणि केतू यांची जी उत्पत्ती आहे, तर त्या ठिकाणी पृथ्वीची कक्षा आणि चंद्राच्या कक्षेच्या माध्यमातून राहू केतूची निर्मिती झालेली आहे. तर ती कक्षेच्या मधून आता जसं राहू मंगळाची युती असेल, तर तुम्हाला राहू मंगळ ज्या राशीतून चाललेले आहेत, तर मंगळ तुम्हाला दृष्टी देतो की नाही? हो. दिसतो की नाही? गुरु पण दिसतो, हो. चंद्र पण दिसतो. हो. आता जेव्हा ग्रहण लागतं ते तात्कालिक असतं, म्हणजे टेम्पररी. हो. त्यावेळेला सूर्य आणि चंद्र हे झाकले जातात. पण गुरु, शनी, मंगळ, शुक्र, बुध जर ग्रहण लागलं आणि चंद्र शुक्राची युती असेल, म्हणजे ते अमावस्येचं ग्रहण असेल. आणि जर पौर्णिमेचं ग्रहण असेल, त्यावेळेला रवी शुक्राची युती असेल, तर ते पौर्णिमेचं ग्रहण. मग कदाचित शुक्र तुम्हाला दिसणार नाही. कळलं का? पण ते त्या ठिकाणी क्षणिक किती तास, हो. त्याच्याकरता राहू केतूचा भाग संदर्भ जो विचार केलेला आहे. मग आता आपल्याला पाहायचं आहे की आता एवढं सगळं झाल्यानंतर तुम्हाला गुरु हा कुठल्या तत्वात आहे, शनी कुठल्या तत्वात आहे, तर त्या जातकाला सांगताना तुम्हाला कोणत्या क्षेत्राशी संबंधित यश मिळेल, कष्ट करावे लागतील का. शनी हा असा ग्रह आहे की तुम्हाला कष्ट केल्याशिवाय फलित कधीही देणार नाही. हे त्याचं ठाम मत आहे, त्याची भूमिका आहे. कळलं का? मग कधी कधी एखाद्या वेळेला एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये शनीसारखा ग्रह जर लग्नामध्ये असेल, अग्नितत्वात असेल, तरच त्याला त्या जीवनामध्ये संघर्ष केल्याशिवाय ग्रह त्याला फलादेश देणार नाही. उदाहरणार्थ मोदीजीची एक स्टोरी आली, त्याच्यामध्ये विचार करा की 90 किलोमीटर सायकल चालवून एका महाराजांच्या घरी गेले आणि त्या महाराजांनी त्यांना इडली अशी कुस्करून त्याच्यामध्ये दूध टाकून का दही टाकून त्यांना खायला दिली. त्यांनी विचारलं, तुम्ही जेवलात का? ते बोलले नाही. मग त्याच्याकडे काहीच नव्हतं. त्यांनी इडली आणि दही कुस्करून त्यांना बनवून दिली. आता शेवटी इडली ही तांदळापासूनच बनते, मग समजायचं की दही भात खाल्ला. पण ते त्यावेळेला दही भात खाल्ला हे समजूनच राहिले. परत सकाळी निघाले, परत 90 किलोमीटर सायकलवरती प्रवास केला आणि त्यांचं कार्य पूर्ण करायला निघाले.
हे शनीचं कष्टमय आहे, कष्ट आहे. पण त्याच्यापेक्षा पलीकडचं आज त्यांना मिळालेलं आहे. ते जेव्हा परदेशात जातात, विदेशात जातात किंवा अमेरिकेत जातात, त्यावेळेला त्यांचा जो मान सन्मान इत्यादी लोकांपेक्षाही चांगला होतो. त्याला सुद्धा कारणीभूत शनीच आहे. हो हो सर. कळलं? म्हणजे तिथे त्यांना मिळणार, नो डाऊट, पण पूर्ण अनुभव, पूर्ण कष्ट केल्याशिवाय त्या व्यक्तीला ती गोष्ट प्राप्त होणार नाही. हा संदेश आहे. आता संदेश म्हणजे काय? नशीब, नशिबाचा संदेश, नाही का? हो सर. बोला. हो सर. संदेश म्हणजे त्या ठिकाणी नशीब वाचन करताना ह्या गोष्टीतून जावं लागेल. संदेश हा पत्रव्यवहाराशी संबंधित असणारा भाग आहे. हो पण तो त्या व्यक्तीला मिळाला, तो एवढ्या मोठ्या वर्चस्वामध्ये मिळाला की त्यांना कोणीही आता थांबवू शकत. आज एक व्हिडिओ आलेला आहे, मोदी जी अब कितनी सरकार गिराओगे. अहो 24 राज्यात सरकार आहे, विचार करा तुम्ही. एका माणसाच्या प्रतिमेवरती म्हणजे पोस्टरवरती एवढे लोक जर विश्वास ठेवत असतील, मग त्या प्रतिमा किती महान असेल ती. कोणामुळे झाली ती, नाही का? म्हणजे सगळ्या ग्रहांचे नियम, कॅरेक्टर्स, फलित ही तुमची पाठ पाहिजे. त्याशिवाय तुम्ही त्याचं फलित देऊ शकणार नाही. फलित मिळेल, कसं मिळेल? जे इझी कमिंग इझी होईल. पण शनीने दिलेलं फलित लॉंग टाइम. उद्या जर मोदीजी राष्ट्रपती झाले तर आनंद होणार नाही का? नाही का? हो आज पंतप्रधान झाले, हा आनंद केवढा मोठा आहे. त्याच्या अगोदर केंद्रामध्ये त्यांनी कुठलीही मिनिस्ट्री घेतलेली नाही. मग सर्वोच्च पद त्यांच्या हाताखाली सगळं मंत्रिमंडळ, एकदा, दोनदा, तीनदा, यथाकदाचित चौथून द्या. पण म्हणजे हे नशीब आहे. मग आपल्याला आपल्या जातकाचं नशीब वाचायचं असेल तर तुमच्याकडे संग्रह पाहिजे. कोणता संग्रह पाहिजे? तर फलिताचा. फलित कसं करावं? तर फलित करताना एक नियम ठेवा की जातकाचा प्रश्न विचारून घ्या, त्याच्यापासून आरंभ करा. संपूर्ण ज्योतिष वाचण्याचा प्रयत्न करू नका, त्याचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा की त्याचे प्रश्न काय आहेत, तो कुठे अडकलेला आहे. तुम्ही त्याचा जन्म मुलगा होणार आहे, तो मातेच्या गर्भात आहे आणि तुम्ही भविष्य सांगाल त्याचं पुढचं, तो मोठा होईपर्यंत तुम्ही जगातच नसणार. हा प्रकार कदापि तिथे ग्राह्य नाही. इट इज इनव्हॅलिड, इट इज नॉट व्हॅलिड. बरोबर आहे? हो हो सर. बरं. आता गुरु शनीचा संदर्भ लक्षात आला. मार्केटिंग बुधाकडे आहे, बुधाच्या राशीत ग्रह आहे. कोणत्या तऱ्हेचं मार्केटिंग करेल? ऍक्च्युली फायनान्स आणि मार्केटिंग हे नेहमी आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत. जर धनसंचय असेल तर तुम्ही मार्केटमध्ये एखादी वस्तू विकू शकाल. कधी कधी तुम्हाला सांगतो, आमच्याकडे जसं शेअर बाजारामध्ये मी 1 पैशावरती धंदा पाहिला. किती? 1 नया पैसा. एक शेअर होता, त्याचं 200 कोटी शेअर एका माणसाने घेतले. किती घेतले? 200 कोटी शेअर. 200 कोटी 1 पैसा म्हणजे किती रुपये झाले? 20,000 रुपये. आहे का गणित कोणाचं? 200 कोटी पैसा. काय आलं? कुलकर्णी कुठे आहेत? 2 लाख होतील का? नाही, 2 कोटी 200 सर. कोटी 2 कोटी, बरोबर आहे? 2 कोटी
नाही का 20 लाख? कॅल्क्युलेशन फार भारी आहे, कळलं? आता ऐका, 2 मिनिटं. 20 लाख होतात, 20 लाख होतात. 20 लाख ना? हा, 20 लाख कॅल्क्युलेशन. होतात. येस, ऐका येस. ऐका आता 2 मिनिटं. 1 पैसा मार्जिन वरती माल घेतला, मी मार्केटिंगचं सांगतो तुम्हाला. 1 पैसा मार्जिन वरती माल घेतला, 2 दिवस ठेवला आणि 7 पैसे वाढल्याने विकला, तर 200 × 7 करा, 20 कोटी × 7, 1,40,40,00,000. हो, 1 करोड 40 लाख. हो सर. मग जर 1,40,40,00,000 4 दिवसामध्ये मिळणार असतील तर हु इज मास्टर? हु इज मास्टर? हुशार गुरु कोण गुरु आहे? मग तेच ना, बुध. मी मास्टर म्हणजे हुशार, म्हणजे बुध म्हणा, गुरु म्हणा, पण शेवटी मास्टर कोणतरी आहे ना. बुध पण म्हणा, नो प्रॉब्लेम, डोंट वरी. तुम्ही तुमचं फलित सांगा. 1 पैसा मार्जिन, 4 दिवसानंतर 7 पैसे मार्जिनने माल विकला. असं काम करणारे लोक जे आहेत ते करोडोपती आहेत, कळलं? 4 दिवसामध्ये 1,40,40,00,000 कमवणं नॉट अ जोक. त्याला हिंमत म्हणतात. त्याचा कॉन्फिडन्स होता की हा 1 पैशाने मी घेतोय, 1 पैसा मार्जिन, मी 7 पैसे मार्जिनने विकणार आहे. असे करणारे लोक जे असतात त्याला नशीबवान म्हटलं जातं. तर नशीब चालतं की नाही? आता आपण थोडा विचार आणखी करूया. जर तोच शेअर 5 पैशाने आणखी पडला असता तर ती व्यक्ती जी घेणारी आहे ती ते 5 पैसे लॉस पण बेअर करू शकत होती. मग त्याला माहिती आहे की पुढच्या सेटलमेंट मध्ये 15 पैसे मिळणार आहेत. म्हणजे तो 1,40,40,00,000पेक्षा पुढे जाऊन 15 × 30 3 कोटी रुपये कमवेल. कळलं? हे गुरुचं कॅल्क्युलेशन आहे, बुधाचं कॅल्क्युलेशन आहे. मग बुध आणि गुरु हे ग्रह जेव्हा पृथ्वी तत्वामध्ये असतात तर त्यांचं गणित अशा पद्धतीचं असतं. गॉट इट? येस सर. मग अशा वेळेला तुम्हाला जातकाचं नशीब वाचताना तो कुठलं ट्रेडिंग करणार आहे, कुठलंही, एनी काइंड ऑफ, कुठलंही. म्हणून अडाणी अंबानी जे मोठे झाले ते असेच झाले, व्यवसाय करून. आता कुठलं तत्व राहिलं? वायू झालं, पृथ्वी झालं, जलतत्व, बरोबर आहे? तरी सुद्धा शुक्र हा जो आहे हा जलतत्वामध्ये उच्चीचा आहे. जातकाचा प्रश्न जर आला शुक्रा संदर्भात तर पत्नी संदर्भात म्हणजे जोडीदार, बरोबर आहे? कशी असेल? सौम्य असेल, शीतल असेल, प्रेमळ असेल, भावना प्रधान असेल, संस्कारी असेल, धार्मिक असेल. मग तिथे संबंध कोणाचा आला? मीनेचा आला, कर्केचा आला, नाही का? असं आहे. मग जेव्हा मीन राशीमध्ये एखादा ग्रह असेल मग तो कुठल्या तरी देवतेचा पुजारी, भक्ती करणारा मनुष्य असेल. पुजारी म्हणजे तो हे नाही, भक्ती भक्त असेल. म्हणून तुम्ही तपासा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये गुरु हा कोणत्या राशीचा आहे, तर सगळ्या राशीमध्ये भक्ती आहे आणि गुरु भक्तीचा कारक आहे. मग भक्तीतूनच भाग्य निर्माण होतं, त्याचा देवावरती जास्ती विश्वास असतो. कळलं? आणि कधी कधी लोक देवाची भक्ती करता करता उघड होतात. मग एक जोक सांगितलेला आहे. चव्हाण मॅडम कुठे गेल्या? चव्हाण मॅडम कुठे गेल्या? मॅडम आहे भक्ती सर. मार्गात भक्ती मार्गातला जोक कळला का तुम्हाला?
हो. मग तिथे भक्तिमार्ग बिघडला जातो. कळलं एनिवे. मग आता अशा वेळेला आपल्याला पत्रिका वाचन करायचं तरी सुद्धा तुम्ही पूर्ण प्रश्न विचारत नाही. आता एंटायर कुंडलीचं जे गुणमेलन आहे, फलित आहे, ते फलित देते वेळी तुम्हाला कोणत्या कोणता पवित्रा, कोणतं कोणतं मटेरियल, तुम्ही एखादं पदार्थ बनवताना मटेरियल वापरता तसंच मटेरियल तुम्हाला या अगस्ती नाडीमध्ये वापरायचं आहे. बोला, आता आता प्रश्न विचारा. आता थांबू नका. आता इथपर्यंत तुम्हाला ग्रामर पोहोचतं केलेलं आहे. आता पर्टिक्युलर कुंडली मधला फलादेश कसा असेल तर त्याला दोन यंत्रणा वापरायच्या. एक कालपुरुषाची कुंडली आणि एक मूळ कुंडली. मूळ कुंडली ही मिथुन लग्नाची आहे, वायू तत्वाची आहे, त्याच्यामध्ये 3 ग्रह आहेत. त्याच्यामध्ये जो फॉरवर्ड प्लॅनेट आहे तो बुध आहे. म्हणजे तिथे राज्य करणार तिन्ही याच्यावरती बुध. बुध हा नेव्हर फेल, हा परत तयार होतो, पुन्हा तयार होईल. पण त्याला ते क्षेत्र मिळालं पाहिजे, सापडलं पाहिजे, ते सापडेल. मग आता बुध हा नंबर ऑफ सेक्टर्स मध्ये कार्य करणारा प्लॅनेट आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्याला घाबरण्याचं कारण नाही असं आपण सांगू शकतो की तुम्ही काही चिंता करू नका. आजचा टाइम खराब आहे, त्यावेळेला तुम्हाला पुढे जाऊन चांगले दिवस येणार आहे. कारण का बुध हा लीडर आहे त्या तत्वामध्ये. तर 3, 7, 11 काय सांगतं? एक तर तुमचा जोडीदार, तुमचा भाऊ आणि तुमचे लाभ, तुमचा शेजारी, तुमचा प्रवास. कळलं? मग ह्या फॅक्टरमध्ये आपण जर बघितलं तर मंगळ सुद्धा आहे. तर कदाचित मंगळ हा सेकंडरी असल्यामुळे तिथे तो त्या बुधाचा घात होऊ शकतो, लॉस करू शकतो. पण मागे सूर्य आहे, म्हणजे तिथे कोणाचा ना कोणाचा तरी पाठिंबा आहे. तिथे बुधाला पण घाबरण्याचं कारण नाही. पण शेवटी बुध हा लीडर आहे वायू तत्वातला. मग कधी कधी जोडीदार आल्यानंतर तिथे तुम्हाला चांगला भागीदार जोडीदार मिळू शकतो. आता सर आज एक एक मी. प्रश्न विचार. हा बोला. सर इथे जर का बुध लीडर आहे त्याच्याऐवजी मंगळ लीडर असता. हा, बुध लीडर आहे. जर मंगळ असतात तर मंगळाचं कर्तृत्व. आता मंगळ हा जर वायू तत्वामध्ये आला हा. तर एखादी व्यक्ती एअरफोर्स मध्ये पायलट पण होऊ शकते. ओके. एखादी व्यक्ती एअरफोर्स मध्ये पायलट पण होऊ शकते. एखाद्या रेसर्सचा पण हे होऊ शकते, म्हणजे गाडी चालवणं. हा म्हणजे मंगळ जसं म्हणजे पराक्रम किंवा अशा. हा, जे काय असेल ते. म्हणजे तो प्लॅनेट कसा आहे, तो विचार न करणं. आता समजा एखादा पायलट झाला एअरफोर्स मध्ये, एअरफोर्स हा, हा कमर्शियल नाही, एअरफोर्स. हा हा. तर एअरफोर्सचा पायलट झाल्यानंतर तो त्याची भरारी काय असते? हम्म. बरोबर. 4 पट असते ना. धाडसी होणार आणि म्हणजे धाडसी. धाडसी. दुसरी गोष्ट, शत्रूचा सर्जिकल स्ट्राईक करणारा असेल, हम्म. बरोबर. नाही का? म्हणजे हे असे लोक जेव्हा जन्माला येतात तर त्यांच्या जीवनामध्ये मंगळ जर लीडर असेल, तुम्ही प्रश्न विचारला फार चांगलं केलं. मंगळ जर लीडर असेल, त्याच्या मागे जर सूर्य असेल, म्हणजे शासन त्याच्या सोबत आहे. हम्म. फार चांगला प्रश्न विचारला. शासन त्यांच्या सोबत असेल तर त्या ठिकाणी निश्चितच फलादेश चांगल्यापैकी मिळेल. नाव काय मॅडम आपलं? मी मिसेस तांबे बोलते, अमृता तांबे. तांबे मॅडम, मला एक सांगा. हा आता एक नवीन विषय शिकवणार आहे म्हणून सांगतो. हा. तुमचा शनी मुळात कोणत्या राशीचा आहे? माझा धनु. ठीक आहे. मग तुमच्या कुटुंबामध्ये हा. सिंह राशीची आणि मेष राशीची व्यक्ती आहे का? मेष राशीची नाहीये. नाही. नाही. सिंह.
सिंह पण नाहीये. तो पण नाहीये. नाही अग्नितत्वाची कोणीच व्यक्ती नाहीये. नाही आमच्या ह्याच्यात बरेच जण मिथुनच आहेत. मग मिथुन आता राशी. जर समजा धनुराशीचा शनी असेल हा. तर त्या ठिकाणी अग्नितत्वामध्ये शनी आला. हो हो. मग अशा वेळेला त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो ज्याला आपण म्हणतो एखादी गोष्ट स्पर्श करायची असेल, आसमान छूने की अगर बात हो, हा तर त्याला विलंब लागतो की नाही. हा. हो एखादी प्रगती साधण्याकरता हो हो. मग त्याला उपयोगी कोण पडतं. म्हणून मी म्हटलं की सिंह राशीत एखादा ग्रह आहे, मेष राशीत एखादा ग्रह आहे, तर त्या ठिकाणी तुमची इच्छा हा. जी असेल ती प्रगती हम्म. जो तुम्हाला फायदेशीर ठरेल. इथे तुम्हाला सर मेष राशी बोला. मेष राशी माझंच मेष राशीत मंगळ आहे. आता मी सांगितलं तुम्हाला हा कोणतरी आणि ग्रह धनु आहे. राशीत पण बुध आणि शनी असे दोघे. मी तेच म्हंटल मेषेत ग्रह आहे का, हो सिंहेत ग्रह आहे का. हो हो. आहे मग आहे. तिथे मग ते दोन्ही सपोर्टिंग प्लॅनेट आहे. मग त्या ठिकाणी तुम्हाला मंगळाचे कष्ट पण आहेत, शनीचे पण कष्ट आहेत, अधिक अडचणी पण आहेत, हा. अधिक युद्ध पण आहे. तुम्हाला डिफेन्स पण वापरावा लागतो, म्हणजे तुमचं स्वतःचं संरक्षण करावं लागतं आणि बुद्धिमत्ता पण वापरावी लागते. हो बरोबर आहे सर. कळलं का. हो हो. मग अशा वेळेला असणारे ग्रह हे तुमच्या सपोर्टिंग प्लॅनेट म्हणतो आपण त्याला. हम्म. कळलं. बरोबर. मग तुम्हाला लाभ कोणापासून मिळेल, सहाय्य कोण करेल, तर ज्यांची सिंह रास असेल, ज्यांची मेष रास असेल, अशी व्यक्ती तुमच्या कुटुंबात जन्माला आली हा. की तुम्हाला भाग्योदयाची गती ही निश्चित वाढेल, वाढेल. अच्छा. प्रगती होईल. बर. म्हणजे आतापर्यंत जीवन शनी मंगळ बुध या 3 राशींवरती आपण जर पाहिलं तर ते अग्नितत्वाशी निगडीत आहे. हो. त्याकरता तुम्हाला जास्तीत जास्त संघर्ष करूनच यश मिळवण्याची संधी प्राप्त होते. इझी नाही आहे. खरंय. असं आहे. म्हणजे हा फलादेश सांगितला तुम्हाला. हो हो. बरोबर आहे सर. पटलं. अगस्ती दाढीचे हे रिझल्ट आहेत असे. हा हा. सर एक विचारू. हा बोला. येस. सर आता वायुतत्वाचा विचार आपण आता मगाशी केला, तर आता वायुतत्वामध्ये रवी बुध आणि मंगळ आहे. तिथं बुध हा फॉरवर्डेड प्लॅनेट आहे, बरोबर. मंगळाचा तर आपण परिणाम सांगितला, म्हणजे तो कसा त्रास देईल बुधाला वगैरे सांगितलं. पण मग इथं सर आता आपण वायुतत्वाचा विचार करायला गेलो तर तुळ राशीकडून शुक्र आणि कुंभेकडून शनी, ह्या दोघांचा विचार ह्यांच्या सोबत करायचा का नाही करायचा. नाही करायचा. मग आता कुंभरास ही लाभस्थानामध्ये येते. हो. आता जसं तांबे मॅडमनी सांगितलं, तर त्यांना जे रेग्युलर इन्कम ज्याला आपण लाभ म्हणतो, हा. त्याच्यासाठी अडचणी बऱ्याच येतात. कारण आलेलं कस्टमर बाहेर जाणं किंवा काही वादविवाद होणं किंवा हा. काही नापसंत होणं, अशा गोष्टी कोण करतं, तर मंगळ करतो बरोबर. हो आणि कॉम्पिटिटर करतो. हो. बुध हा अफवा पसरवणारा प्लॅनेट आहे. बरोबर. हो कळलं का. हो हो. बुध हा अफवा पसरवणारा प्लॅनेट आहे. बरोबर. हो. मग कदाचित जर त्या ज्या काही व्यवसायाशी संबंधित असतील, तो व्यवसाय प्रगतीपथावरती का येत नाही. कारण का की तिथे त्या व्यक्तीच्या जवळपास अशी व्यक्ती असू शकते की त्यांचं त्या ठिकाणी खच्चीकरण करते. बरोबर, त्यांची प्रगती होऊ देत नाहीये. येस. पण मग इथं म्हणजे आपण कसा विचार करणार त्यांचा, असं मला म्हणायचंय की सोबतच विचार करायचा का फक्त वायुतत्वाच्या दृष्टीनेच, फक्त वायुतत्वाच्या असणाऱ्या ग्रहांचाच विचार करायचा का. वायुतत्वाचाच विचार करायचा आणि वायुतत्वाच्या अनुषंगाने जातकाच्या जीवनामध्ये
येणारे जे काही प्रसंग आहेत त्या हा. प्रसंगाला जातकाला निश्चितच सामोरं जावं लागेल आणि ते कठीण असेल. अच्छा. सर मला ओके. हा अनुभव आलेला आहे. असा नाही, अनुभव असंच असतं. आलाय सर. प्रचिती आलेली आहे तुम्ही जे आता सांगताय ना, की आणि ते लक्षातही येतं आपल्या, पण काही तुम्ही म्हणता तसं त्या ग्रहांच्या ह्याच्यामुळे आपण काही करू शकत नाही. नाही करू. आता इथे कसं आहे माहिती आहे मॅडम, की काही काही गोष्टी आपण म्हणतो येथे पाहिजे जातीचे, नाही का? हो. मग तशाच व्यक्ती जर असतील तर त्याला समोरच्याला टिट फॉर टॅट. जिथे असा एखादा व्यक्ती जन्माला आला पाहिजे की तो बोले ना खाऊंगा ना खाने दूंगा, समजून जा. बरोबर. बरोबर आहे अगदी सर. आता काल 400 कोटी रुपये पकडले तंबाखूवाल्याकडे. लोकांना पॉयझन विकून तुम्ही पैसे कमवताय आणि मोदीजी अमेरिकेमध्ये आहेत. कळलं? हो. सूचना रोज जाते. खरंय. 20 लाख कार्यकर्ते आहेत सूचना देणारे. ते मध्ये तिरुपतीचं भानगड होती ना, मांसाहार करून लाडू विकलेले, हो. ते 5ही डायरेक्टर जेलमध्ये गेले. थोडा सबर करो. म्हणजे जोक येत होता, थोडा सबर करो. आता ते मॅटर होऊन किती महिने झाले. त्याच्यानंतर सीबीआयला सांगितलं की कोण कोण पुरवठा करणारे लोक होते, ते सगळे 5ही लोक आतमध्ये आहेत. पण त्यांना चक्की पीसिंग अँड पीसिंग अँड पीसिंग. याला त्यांचा म्हणतात मंगळ आहे ना. धूर्तपणा. तेच म्हटलं त्यांचा मंगळ आहे ना एवढा. धूर्तपणा जो आहे ना तो फार महत्वाचा आहे. आता दिल्लीकरांचा नंबर आहे सर. कोणाचा? दिल्लीवाल्यांचा, माजी मुख्यमंत्री. हो हो, केजरीवाल. दारू घोटाळा. जाऊ दे त्याला. बघा, आपलं पवित्र शास्त्र आहे, उगाच हे नको. पुढे बोला, कुठपर्यंत तुम्हाला हे मिळालंय? नमस्कार सर. नमस्ते. इथे नमस्ते. जलतत्वामध्ये शुक्र जास्त अंशावर आहे. पूर्ण पत्रिकेचं तर वायुतत्वाने ताबा घेतलाय बुधाने, पण आता जलतत्वामध्ये शुक्र 22 अंशावर आहे. तर इथे वृश्चिकेत राहू आहे. जरी आपण त्याला कन्सिडर करत नाही, ह्या 7 फक्त रवी आणि तेवढे 7 ग्रह घेतोय, पण त्यावेळी जेव्हा फास्ट चालणारा चंद्र त्या अंशावर पोटी येईल तेव्हा तो हे होईल का, अफेक्टेड होईल आवाज का आवाज आवाज तेवढ्या पिरियड? आवाज गेला तुमचा मॅडम, आवाज बंद झाला. आवाज येत नाही. काय बाहेर पडल्या का? हॅलो. नाही. हॅलो, आहे. बोला. येतोय आवाज? बरं, नेटवर्कचा आणखी इश्यू कोण आहे आहे दुसरा? सर. त्यांचं आवाज येत नेटवर्क गेलं. नाही. माझा आवाज येतो का ऐकायला? हो सर, येतोय. तुमचा आवाज येतोय. त्यांचा आवाज गेला. ठीक आहे. आणखी कोणाला काय? आता 9 वाजलेले आहेत. बोला. 9ला 1 मिनिट बाकी आहे. आता 2 प्रश्न विचारा. बाकी पुढच्या वेळेला पण आपण पत्रिका घेऊ, चांगली पत्रिका घेऊ. आता परत हा बेस तयार करतोय आपण. लक्षात आलं? सर बोलू? हा बोला. आपण जे एक वाक्य सांगितलं ना की 2, 6, 10 ग्रह असतील तर जातक 18व्या वर्षीच कार्यरत होतो. मी स्वतः हा अनुभव घेतलाय. माझे स्वतःचे रवी बुध हे मकरेत आहेत. मी 18व्या वर्षापासून नोकरी केली, थोडी त्याच्या आधीपासूनच, 17व्या वर्षापासूनच. म्हणजे मी तिथे म्हटलं, हो मला 18 पूर्ण नाहीत, मला घेऊ नका. तर ते म्हणलं नाही, आम्ही घेणार आहोत आणि आम्ही बघू काय करायचं ते.
अशी मी 18व्या वर्षापासून 58 पर्यंत नोकरी केली. हा, म्हणजे कार्यकारी आहात तुम्ही, नाही का? म्हणजे मला तो अगदी तुमच्या वाक्याबरोबर पटलं. माझी पत्रिका डोळ्यासमोर उभी राहिली. म्हटलं अगदी खरंय, मी पूर्णपणे तेव्हापासून कार्यरत राहिले हा, म्हणजे आणि तिथे एकाच तुम्ही फील्डमध्ये, फील्ड काही चेंज नाही केलं. वॉट एव्हर इट इज, पण तरी सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला कार्य करण्याची संधी मिळणं आवश्यक आहे ना. हो हल्ली हो. काय झालेलं आहे माहितीये का? बघा, पुढे जाऊन मॅडम, नोकऱ्या हं, ह्या तुम्हाला मनाप्रमाणे मिळणार नाहीत. हे हं. पहिलं वाक्य लिहून ठेवा. होय होय होय. तुम्ही किती उच्च शिक्षित असाल तरी हं, तुमच्या मनाप्रमाणे नोकरी कदापि मिळणार नाही. आता भूमिका जी येणार आहे ना, हं, तर हं. पूर्वी लाल बावटा होता, कम्युनिस्ट होतं, ते सगळे आता डेड झालेले आहे. हो, आता भांडवलशाहीच्या नोकऱ्या आहेत. आणि बरोबर आहे. भांडवलशाही जे ठरवेल तो पगार तुम्हाला मिळेल, हं, पण तुमच्या शिक्षणाच्या विचारावरती तुम्हाला पगार मिळणार नाही. खरंय खरंय. हा. किंवा तुम्ही जे शिक्षण घेतलेलं आहे, फार मोठं शिक्षण घेतलं म्हणजे मोठा पगार मिळेल, हे असं विसरून नाही. जा. नाही, एकट्याचं पोट भरेल हं, एवढाच पगार मिळेल, खरंय. असंच होणार आहे. धन्यवाद. हं, कुठल्याही नोकरीची शाश्वती राहणार नाही, नाही नाही. कुठल्याही. कारण का की नोकर वर्ग हा अख्ख्या जगामध्ये हं, हळूहळू पूर्णपणे कमी नष्ट कमी. होत चाललेला आहे. हं, हं. कारण आता काही जे काही टेक्नॉलॉजी टेक्निक हो. येते ते आपल्याकडे बेकारीकडे जास्ती जोडले जाईल. AI यांनी होणारच आहे ना तसं. नाही, एआयनीच काय सगळं होणार असं नाहीये. आधुनिकता फक्त एआय कारणीभूत नाहीये. एआय हा फक्त आपला हवा सोडलेली आहे. एआय पेक्षा पलीकडच्या ज्या काही गोष्टी, आता समजा तुम्ही एखादं, मी आता तुम्हाला झूम वापरतोय, हा. आपण झूम वरती बोलतोय, हो आता ही एआयचा बाप टेक्नॉलॉजी आहे. हो. त्याच्यामध्ये आणखी काय टेक्नॉलॉजी जास्ती आणणार एआय? बरोबर आहे. मागे मी बॅकग्राऊंड लावलाय, हे पण हो ऍडव्हान्सच आहे ना. बरोबर आहे. मग अगदी आता बरोबर. याच्यामध्ये आणखी आधुनिकता आणून आणून काय आणणार? काय आणणार? नाही आणू शकत. आता आमच्या त्या चव्हाण मॅडम अमेरिकेतून जॉईन झालेल्या आहेत. होय होय. मग आता विचार करा की एवढ्या लांबून त्या आपल्याशी सहभाग होऊ शकतात, संवाद साधू शकतात. याचा अर्थ टेक्नॉलॉजी ऍडव्हान्सच वापरतोय आपण. नक्कीच नक्कीच नक्कीच. असं आहे. कसं आहे मॅडम, बघा, एक लक्षात घ्या, मी हा तुम्हाला एक मार्केटिंगचा विषय सांगतो. हा. तुम्हाला सगळ्या वस्तू योग्य दरात पाहिजेत की नाही? हो हो बरोबर आहे. हो. योग्य दरामध्ये आणण्याचा विचार सरकार करत आहे. हो. त्याच्याकरता तुम्हाला कॉस्ट कटिंग करावीच लागेल. अच्छा. मग त्या ठिकाणी कॉस्ट कटिंग करताना पहिली कुऱ्हाड कोणावरती जाईल? तर मजुरावर जाईल. हो आता शेतामध्ये काम करायला माणसं मिळत नाही तर ट्रॅक्टर आणले की नाही? हो हो. पहिला बैल होते, त्यांचा खर्च जास्ती होता, हं. त्याला प्रेम करायला लागायचं, त्याला रोज खाऊ द्यायला लागायचा, हो त्याचा खर्च. इथे एकदा 5 लिटर डिझेल भरलं की अख्खं शेत नांगरलं की पुढे त्याचं काम नाही. मग ट्रॅक्टरचा भाड्याने मिळतो, तसा बैल काय भाड्याने मिळत नव्हता. कळलं? हं. असं आहे. म्हणून खरं. तफावत ही आहे. आणि वस्तू स्वस्त मिळणं हा आपला हक्क आहे. मग तो आणणार कुठून? व्यापारी, नोकर कपातीतून. हो असं आहे. बरं, ठीक आहे, आपण वळूया ज्योतिषाकडे. हो. चालेल चालेल. थँक्यू सर. तर धन्यवाद. एक विचारू. हा, बोला. जर राहू अग्नितत्वात असला असता तर तो गृहीत धरायचा का मग? नाही, म्हणजे बिलकुल नाही नाही. राहूचा अगस्ती नाडीमध्ये काडी मात्र विचार केलेला नाही. हो का? ओके. सर अजून एक प्रश्न विचारू. हा, बोला. सर आता आता आपला बुध आहे वायू तत्वामध्ये आणि तो सगळ्यात लीडर आहे, म्हणजे त्याचे 29 अंश आहे. पण असं जर असतं की आता हा गुरु आहे पृथ्वी तत्वामध्ये आणि तो पण जर 29 अंशाचा असता तर ओके, मग दोघं मिळून लीड झालं केलं असतं ना? नक्की. नाही नाही, आता लीड म्हणजे त्या पर्टिक्युलर ज्याला आपण म्हणतो तत्वाला लीड झाले असतं. ओके. इथे म्हणजे वायू वायू तत्व. तत्वाचं हा, हा. येस.
वायू तत्व. आता समजा जर गुरु वक्री असेल आणि गुरु 28-27 डिग्रीला वक्री होऊ शकतो, नाही होऊ शकत असं नाही. शिंदे मॅडम नेटवर्क गेलं का आलं तुमचं? वक्री होऊ शकतो ना. आता जर समजा 27 अंशाला वक्री झाला, बरोबर आहे, 27 अंशापर्यंत वक्री झाला तरी सुद्धा तो मागच्या ग्रहाला कव्हर करणार आहे, पण तो लीडर राहणारच आहे. बरोबर. त्याचं नेतृत्व कमी होणार नाही असं. शिंदे मॅडम काय बाहेर पडल्या का? थँक्यू सर. सर माझा आवाज येतोय का? तुमचा येतोय मला. नाही, तुमचा आवाज येत नाही मला. नाही येत मला. तुमचा आवाज येतोय. ठीक आहे चला. बरं, आता बराच वेळ झालेला आहे, तर पुढच्या वेळेला पुढची पत्रिका मांडू, पण व्यवस्थित विषय समजायला आणखी वेळ लागेल. त्या शिंदे मॅडमचा ना प्रश्न थोडासा असा होता, आता त्यांना म्हणा हो किंवा नाही म्हणा, ते चंद्र आणि शुक्र म्हणजे जलतत्वात आहे ना, तर त्यांचं म्हणणं की 4-8-12 असं पण विचार करतो ना, तर इथे म्हणजे वृश्चिकेत राहू पण आहे, तर तो चंद्र असा फिरत फिरत तिथून पण जाईल ना, तर त्याचा फलादेश कसा सांगायचा? मला असं वाटतं असं त्यांना विचारायचं. ठीक आहे सांगतो. आता समजा गोचरीचा चंद्र राहू युक्त झाला तर चंद्र वृश्चिक, मकर, मीन आणि कर्क ह्या राशीतलाच पकडायचा, राहूचा नाही पकडायचा. म्हणजे तिथे राहूचा काही फलादेश आपण पकडतच नाही अगस्ती नाडीमध्ये. दुसरी गोष्ट की चंद्र हा मीनेला आला आणि त्या ठिकाणी कर्केला आला असं समजून कर्क राशीतला फलादेश. पण दुसरी गोष्ट अशी आहे मॅडम की चंद्र हा त्या ठिकाणी 2.25 दिवसाचाच कारक आहे. असं आहे. जीवनामध्ये कायापालट करून देण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी शनी गुरु हे 2 ग्रह जे आहेत ते जेव्हा त्या तत्वाशी निगडीत राशांतर करतील, आता उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगतो, मला वाटतं 15 मे नंतर गुरु हा मिथुन राशीला येईल, बरोबर आहे ना? 15 मे 2025. हो सर. नाही का? हा. मग त्यावेळेला तुम्ही मिथुन, कुंभ आणि तूळ ह्याचाच विचार करायचा. बरं, त्यावेळेला तिथे आल्यानंतर तिथे रवी सुद्धा येणार आहेत थोड्या दिवसानंतर, आपलं समटाईम. मग रवी आणि गुरु यांच्यामधलं अंतर जे आहे ते पहिला गुरुचं जास्ती असेल, मग सूर्याचं असेल. मग सूर्य त्या ठिकाणी आल्यानंतर कदाचित 1 अंशाचा पण फरक असू शकतो, नाही असू शकत असं नाही, पण सूर्य जेव्हा पुढे जाईल त्यावेळेला सूर्य लीडर असेल, गुरु ज्युनियर असेल. मग कदाचित बुध असेल, कदाचित शुक्र असेल, मग गुरुला माघार असते. पण ते जेव्हा निघून कर्क राशीत जातील तोपर्यंत तो ठिकाणी गुरु हा त्याच्याशिवाय लीडर बनणार नाही. मग तो जेव्हा कर्क राशीत जातील त्याला शनी मुळातच मीन राशीमध्ये आलेला असेल, त्याला रवी, बुध, शुक्र आणि शनी ह्या सगळ्यांचं जे गणित आहे ते मीन, कर्क आणि वृश्चिक या राशीशी संबंधित असेल. आत्ताच्या ज्या योजना सुरू झाल्या ना, मी तुम्हाला सांगतो, जे सायनिंग होणार आहे, तर आपले पंतप्रधान आहेत त्यांची वृश्चिक रास आहे, तर त्या वृश्चिक राशीच्या धर्तीवरती पुढील योजना ऑटोमोबाईल अँड पॉवर मध्ये, पॉवर म्हणजे मंगळ, ऑटोमोबाईल म्हणजे मंगळ, याच्यावरती फार मोठं परिवर्तन आपल्या देशामध्ये होणार आहे. आणि बँकिंग हे मे महिन्यापासून तुम्हाला वेगळ्या तऱ्हेच्या देशामध्ये दिसेल. जेव्हा बँकेचं व्यापारीकरण ज्याला आपण म्हणतो, कदाचित ह्या छोट्या छोट्या बँका मर्ज होतील आणि एकच नॅशनलाइज बँक होईल. आणि त्यावेळेला म्हणजे एकच म्हणजे ह्या मोठ्या ज्या लीडर बँका आहेत, पण त्यांना ही छोटी खटखट नाही पाहिजे. कर्मचारी एवढे, आज मला सांगा 3 कोटी अकाउंट न्यू इंडिया बँकेमध्ये आहेत. किती? 3 कोटी. मी एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. 3 कोटी अकाउंट जर रेडीमेड एखाद्या व्यक्तीला मिळाले, आता मी व्हॉट्सअप ग्रुप चालवतो, माझ्याकडे साधारणतः 26,000 लोक आहेत, तर 26,000 लोकांचा बल्क एकाच वेळेला मला मिळाला आणि त्यालाच जर मी कम्प्लिटली लेक्चर पुरवठा करत आहे,
तर दुसरे क्लास चालतील कसे? आहे की नाही लॉजिक? दिस इज कॉल्ड मार्केटिंग. जर 3 कोटी कस्टमर एकाच वेळेला मिळाले, ती रिझर्व्ह बँकेने त्यांना आता हस्तक्षेप केलेला आहे. ते सांगितलं तुमची बॉडी आता निष्कासित म्हणजे रद्द झालेली आहे. त्या माणसाला अटक पण केली आहे. आता नवीन जेव्हा बॉडी होईल तर ती बँक कोणाकडे तरी मर्ज करतील. ती मर्ज केल्यानंतर कोऑपरेटिव्ह शब्द जाईल आणि त्यांचे पैसे मिळतील. लोकांचे सगळे पैसे मिळणार, त्यात काय वाद नाही. फक्त तिथे 200 का 250 कोटी रुपये फक्त भ्रष्टाचार झालेला आहे. तो काय एका मिनिटात रिकव्हर होईल. इट्स नॉट सो बिग अमाऊंट असं आहे. कारण एक ग्रहस्थ आहे, त्यांनी कायदा क्रमांक 61च्या आधारावरती सगळ्यांचे पैसे मिळणार. एका माणसाचे 8 कोटी रुपये आहेत. आमचे गोकुळभाई त्यांचे 50 कोटी रुपये आहेत. आणि त्यांनी आता पॉलिसी रिन्यू केली होती. आणि गेली 40 वर्षापूर्वीचा अकाउंट जेव्हा जॉर्ज फर्नांडिस चेअरमॅन होते तेव्हा त्यांच्या घरी येऊन त्यांनी सगळ्यांचे अकाउंट उघडले होते. ती खरी बँक कोणाची? तर जॉर्ज फर्नांडिस. असं आहे. तर दिस इज ऑल राईट. ओके. तर आता समारोप करायचा आहे. तर चव्हाण मॅडम, सगळ्यात पहिलं तुम्ही आता विश्लेषण करावं अशी विनंती करतो. तर थोडं सांगते. क्लास तर खूपच सुंदर झाला तत्वावरती. एकाच तत्वामध्ये असतात तेव्हा कसे फलादेश देतात. जसं अग्नीमध्ये ग्रह नाहीये तर तुम्ही सांगितलं ते एनर्जी, ऊर्जा असं काही प्राप्त होणार नाही. वायूमध्ये बुद्धिमत्ता आहे, कार्यशैली आहे. आकाश तत्वातून तत्वाची निर्मिती झाली आहे, मग तिथे स्पर्श हा गुण आहे. कर्तबगार बुध हा स्थिर राशीत आहे. स्थिर म्हणजे शांत, साधक बाधक विचार करणारा, फोकस्ड असतो. एकदा मनात घेतले की सहज असा बदलत नाही. तसंच 2-6 मधले 10 मधले ग्रह पण लवकर कार्यरत होतात. तसा गुरु हा शनीवर अवलंबून आहे. गुरुला शनी ग्रहाचे नियम पाळावे लागेल. सतत वास्तवाचं असं भान असतं त्यांना. मग एखाद्या गोष्टीसाठी किती कष्ट घ्यावे लागतील याचा पक्का त्यांना अंदाज असतो. कोणावरही अवलंबून राहत नाही. आणि पृथ्वी म्हणजे गुरु, स्मरणशक्ती चांगली असते, महत्वाकांक्षी असतात आणि थोडे प्रॅक्टिकल विचार असतात. शुक्र चंद्र जे जलतत्वातले आहेत, शुक्र पुढे तर मागच्या ग्रहाला सपोर्ट आहे. आणि जलतत्वाचा ग्रह जलतत्वाच्या राशीत, षष्ठ स्थान त्याला सपोर्टिंग नाहीये. मग कुटुंबियांची जी काही जवळच्या व्यक्तींची ओढ आहे ती फार असते आणि संसारासाठी, नात्यांसाठी त्याग सहन करायची तयारी असते. परदेशाशी पण संबंध आहे. तर वृश्चिकेमध्ये चंद्र शुक्र हानिकारक आहे. मग गोचरीने ग्रह जेव्हा वृश्चिक राशीत येईल त्यावेळेला त्रासदायक होऊ शकतो. इथे बुध चांगला असल्यामुळे बुद्धी जी आहे ती अफाट आहे. आणि गुरु जो आहे तो चांगलाच आहे, म्हणजे संग्रह करणे पैशाचा, सोन्याचा, सर्व प्रकारे. असं पद्धतीने जे काही तुम्ही आज आम्हाला शिकवलं त्याबद्दल खरोखर मनापासून धन्यवाद तुमचे. थँक्यू सर. थँक्यू. आता मनापासून म्हणजे काय? मनापासून. हा मॅडम, मग एकदम मनापासून धन्यवाद. हार्डली कॉंग्रॅच्युलेशन. बरं, ठीक आहे. बोला. बोलू का सर? नेक्स्ट. बोला. नमस्कार सर. नमस्ते. कुबल मॅडम, गीता मॅडम, सगळ्यांना नमस्कार. सगळ्या विद्यार्थ्यांना नमस्कार. ऍक्च्युली आता आज गीता म्हणजे नेहमीच गीता मॅडम चांगलंच बोलतात, पण आज पत्रिका त्यांनी इतकी स्टेप वाईज कव्हर केली की पुढे काही कुंडलीबाबत बोलावं असं त्यांनी ठरलेलं नाही. पण तरी सुद्धा आजच्या लेक्चरचं विवेचन करताना मी असं म्हणेन की 4 तत्व, 1, 5, 4 अग्नी, 2, 6, 10 पृथ्वी, 3, 7, 11 वायू, 4, 8, 12 जल, या 4 तत्वांमधून आपण कोणकोणते ग्रह कोणकोणत्या तत्वांमध्ये विराजमान झालेले आहेत याचा अभ्यास कसा करावा आणि प्रत्येक तत्वाची वैशिष्ट्य त्या ग्रहाला कशी लागतील याचा विचार आपण या आजच्या लेक्चरमध्ये खूप चांगला केलाय. ह्याच्यामध्ये
अग्नितत्वामध्ये एकही ग्रह नाही. याचा खूप चांगला एक वैशिष्ट्यपूर्ण सिम्पटम सरांनी दिला की जर अग्नितत्वामध्ये एकही ग्रह कुंडलीत आला नाही तर व्यक्तीला ऊर्जा कमी पडते, थोडीशी डिफेन्सिव्ह पॉवर त्याच्याकडे कमी पडते. तर हा एक खूप म्हणजे आपण पत्रिका पाहिली की अगस्त्य ऋषीच्या याने जर आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं झालं तर झटकन याचं बायफर्केशन करून आपल्याला हे म्हणता येईल, अरे वायुतत्वात जास्त हे आहे म्हणजे माणूस जास्त भन्नाट वेगाने जाणारा किंवा बुद्धिमत्ता जास्त चालवणारा असा असू शकेल. तर कार्यशक्ती त्याची वायू सारखी असेल. त्याचं खूप चांगलं उदाहरण सर मिळालं म्हणजे मंगळाचं तुम्ही सांगितलं की मंगळासारखा ग्रह ह्याच्यात आहे तर तिथे पायलट सारखी असा मी तयार होऊ शकते, कारण त्याच्यामध्ये धाडस हा मूलभूत गुणधर्म आहे आणि तो वायुतत्वात जाऊन बसलेला आहे, तेव्हा हे वैशिष्ट्य ह्याच्यामध्ये सापडेल. तर हा खूप मोठा चांगला मुद्दा ह्याच्यामध्ये मिळाला. त्याच्यानंतर मी असं म्हणेन की चंद्र आणि शुक्र हे वृश्चिकेला सपोर्टिव्ह नाही हे सांगताना वृश्चिक राशीमध्ये जेव्हा शुक्र वर्षातून एकदा जाईल तेव्हा तो किती कालावधीसाठी फळ चांगलं देणार नाही, किंवा चंद्र जेव्हा महिन्यातून 2 तास 3 तास त्याच्यातून प्रवास करेल तेव्हा त्याला कोणत्या प्रकारे सफर व्हावं लागेल याचा विचारही याच्यातून खूप चांगला मिळतो. शनीचं कार्य कोणतं, गुरुचं कार्य कोणतं, सूर्याचं कार्य कोणतं, ह्या सगळ्या बरोबर एक एक नेहमीच्या पारंपरिक ह्याला छेद देत एक मोठा महत्वाचा मुद्दा असा आहे सर की कोणताही ग्रह कितीही मोठा किंवा कुंडलीचा राजा असू दे पण त्याने उपभोगलेली राशी ही जर कमी असेल तर तेव्हा तेव्हा त्याला त्या त्या घरामध्ये त्या त्या भावामध्ये त्या त्या गुणांसाठी डिपेंडंट राहावं लागेल. ही खूप मोठी गोष्ट या नाडी अगस्ती नाडीमध्ये शिकायला मिळाली. सर नेहमीप्रमाणे तुमच्या अनुभवावर आधारित असे ठोस विचार आणि त्याला चिंतनाची लाभलेली जोड याच्यामुळे खूप वेगळ्या प्रकारचे विचार तुमच्या लेक्चरमध्ये नेहमीच ऐकायला मिळतात सर. अगदी ज्वलंत प्रश्न घेऊन तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांना सतर्क करत असता, त्यांना समाजाबरोबर व्यवहाराच्या आर्थिक ह्याच्याबरोबर तुम्ही सतत खेचण्याचा प्रयत्न करत असता, तेव्हा केवळ ज्योतिष नॉलेज देणं असं नाही तर त्यांना व्यवहाराच्या ह्याच्यावरून चांगल्या पद्धतीने सक्षमपणे धावता यावं हे नेहमीच देण्याचा तुमचा प्रयत्न असतो. तेव्हा या सगळ्यासाठी मी खरोखर तुमचे मनापासून म्हणत नाही, पण मला एक हे आठवत ते मगाचं पुन्हा येईल म्हणून आवर्त घेते. पण मला एक असं आज सारखं जाणवत होतं की आपण रेकी शिकताना म्हणजे एबी सगळेच जण नेहमी म्हणत असतात की सर तुमचे आभार आहेत, सर तुमचे आभार आहेत, आणि तुम्ही नेहमी म्हणत असता की परमेश्वरी विद्या आहे ती मी तुम्हाला देतोय, हरिकृपा आहे. तर मला एक असं जाणवतं सर की जो माणूस रेकी शिकतो तो ऊर्जा घेतच असतो, पण जो सक्षमपणे रेकी घेतो तो चांगलं माध्यम बनून दुसऱ्यांना रेकी देऊ शकतो आणि त्याच्यापर्यंत ती रेकी खूप चांगल्या पद्धतीने पोचते. तसंच मला तुमचं व्यक्तिमत्व वाटतं की खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही ब्रह्मांडातली ऊर्जा सगळ्या ऋषीमुनींची ऊर्जा तुमच्यापर्यंत पोचलेली आहे आणि ती विद्यार्थ्यांपर्यंत स्त्रवत असते आणि आम्ही ती चांगल्या पद्धतीने घेत असतो. हे उपकार तुमचे कधीही संपणार नाही. धन्यवाद सर. धन्यवाद. उपकार तुम्ही शब्द मागे घ्या, उपकाराचं बिलकुल काही हे नाही. नाही, मला तो नव्हताच घ्यायचा कारण मला माहितीये तुम्हाला ते आवडत नाही. उपकार वगैरे हा सगळा भाग जो आहे ना, जसं की उपकार ही तुमची गरज नाहीये, कळलं का? का की आवर्जून टाळत असते पण आज अभावितपणे तो आला नाही. इट्स ओके नो प्रॉब्लेम. पण कसं आहे की कोणीही म्हणजे उपकार करतोय असं कधीही मनामध्ये आणू नका. माझा छंद आहे, तो छंद एक आवड आहे, तो पूर्ण करण्यासाठी म्हणून तुम्हाला सगळ्यांना एकत्रित करून
मी माझी पूर्तता करतो. बरं, आता एनिवे धन्यवाद तुम्ही आपले विचार मांडल्याबद्दल. आता कुबल मॅडम आपला समारोप करतील. आता पटकन करते सर, किती 9:20 झालेत. चला सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार आणि इथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. आता ह्या दोघी मॅडमनी इतका इतका डिटेल म्हणजे समारोप केलाय, सगळंच सांगितलंय. तरी मी फक्त ते वक्री ग्रहाचं म्हणून ते सांगते. 2-6-10 मध्ये गुरु आणि शनी आहे. शनी लीडर आहे, म्हणजे 28 अंशाच्या पुढे त्यांनी म्हणजे अंश भोगलेले आहेत. आणि गुरु मागे आहे, म्हणजे वक्री आहे आणि मागे आहे, म्हणून तो मागचे समजा त्याच्या मागचे काही ग्रह असतील तर त्यांना आडकाठी येईल, कारण हा गुरु वक्री आहे म्हणून. पण इथे काही नाही येत जास्त, आणि शनी पुढे आहे, त्यामुळे शनीला ह्या वक्री गुरुचा काही त्रास नाही होणार. आता बाकीचं तर सगळं मॅडमनी सांगितलंय दोघींनी पण. ही म्हणजे पत्रिका इथे 3-7-11 मध्ये जास्त ग्रह आहेत ना, मंगळ, बुध आणि सूर्य. आणि मी आता वेळ झाला म्हणून विचारलं नाही, पुढच्या वेळेस तर सांगा, कारण आता कुंभेत सध्या शनी पण आहे ना, तर तो पण आला ना वायू तत्वात. म्हणजे मंगळ झाला, सूर्य झाला, आधी सूर्य येईल, मग मंगळ, मग मध्ये शनी येईल आणि मग बुध. म्हणजे त्याचा आपण पुढच्या वेळेस बघूया, म्हणजे दुसरा कुठला येईल. पण हा अजून तर राहीलच म्हणजे शनी. तर म्हणजे त्याचा पण फलादेश साधारण कसा करायचा. आता आज तुम्ही ठीक आहे, मध्ये जरूर. गोष्टी सांगितल्या, म्हणजे वायू तत्व इथे जास्त बलवान झाले. तर ते वायू तत्व म्हणजे स्पर्श किंवा टचने आपण, आणि आगाऊ सूचना पण मिळतात म्हणजे अशा जातकांना. आणि हे जातक स्पीडी असतात, म्हणजे आणि म्हणजे असं पण आपण म्हटलं तर चालेल ना, स्पीडी आहे म्हणजे यांची प्रगती जास्त वेगवान पद्धतीने किंवा लवकर होईल असं पण म्हटलं तरी चालेल. इथे शनी जरी आहे तर शनी म्हणजे समजा आपण असं म्हणतो की तो थोडासा विलंब देईल, पण म्हणजे कायमस्वरूपी देईल. आणि तुम्ही बोलता बोलता 2-6-10 मधले ग्रह कसे वयाच्या 18व्या-19व्या वर्षी, तर ते मला नमूद करावं वाटतं. त्या मॅडम आगाशे मॅडम आपल्या म्हणजे पटकन त्या बोलल्या, आणि त्यांनी त्यांचं अगदी म्हणजे ज्वलंत उदाहरण दिलं की त्या 18व्या वर्षीच लागल्या. आणि मी आईचं पण देते, माझी आई 18 नाही पण 18 पॉईंट समथिंग अशाच वर्षी, आणि तिने पण शेवटपर्यंत नोकरी केली. आणि मग आता हे जोडीदाराचं पण चंद्र आणि शुक्र आले ते मीनेत, आणि आपण 3-7-11 पण तिथे पण म्हणजे 7 म्हणून जोडीदार आहे. तर हा जोडीदार आपण इथे मीनेत आहे, म्हणजे प्रेमळ, भावनिक, स्पिरिच्युअल. पण इथे 3-7-11 म्हणून असं वेगवान पद्धतीने, म्हणजे कारण वायुतत्वाचं पण तिथे थोडस असं म्हणजे जोडीदाराचं वर्णन करताना घ्यायचं ना, थोडस वायुतत्वाचं पण, म्हणजे काय म्हणायचं, विश्लेषण करताना. बरोबर आहे की नाही? हा हा. तर आणि मग काही नाही, बाकीचं तर सगळं तुम्ही चांगलं सांगितलं. ते मध्ये रवी शुक्र पौर्णिमेत ग्रहण झालं होईल म्हणजे, आणि चंद्र शुक्र असेल तेव्हा अमावास्येचं, म्हणजे हे पण पॉईंट आम्हाला असं सगळ्यांना नोट डाऊन करायला चांगले. म्हणजे बोलता बोलता तुम्ही ते सांगितले सर, अतिशय अतिशय उत्तम क्लास झाला. आता फार वेळ झाला, नाही तर परत 1 मिनिट म्हणून मी 10 मिनिटाने जवळजवळ 9:30 वाजत आले. तर थँक्यू सर, आणि म्हणजे तुमचे कोटी कोटी धन्यवाद, कोटी कोटी आभार. हॅट्स ऑफ टू यू. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. असं थँक्यू. सगळ्यांनी या आणि चांगले हुशार व्हा, थँक्यू ऑल. चांगलं लोकांना सहकार्य धन्यवाद करा. सर. थँक्यू धन्यवाद. सर. धन्यवाद सर. क्लास धन्यवाद खूपच मॅडम. छान थँक्यू झाला सर. सर. धन्यवाद.